तुम्हाला त्या दोन्ही प्रधानाबद्दल पण थोडक्यात सांगेल, कारण बरेच जण काल नव्हते. और उसके पहले मैं दोनों प्रधान के बारे में आपको बताती हूँ कि बहुत से लोग नहीं हैं. म्हणजे मग तुम्हाला आजचा प्रधान जो आपण पाहणार आहोत ते तुम्हाला कळेल. और आज के प्रधान के बारे में आपको समझ में आपण काढणार डॅनियल अध्याय 10 त्याचं 13. हम ये करेंगे डैनियल अध्याय 10 उसका 13 आणि 20 वचन. और उसका 20 वचन. डॅनियल अध्याय 10 अध्याय 10 त्याचं 13 और उसका 13 आणि 20. और 20. डॅनियल चॅप्टर 10 डैनियल अध्याय 10 वर्स 13 and 20. त्याचं 13 आणि 20. डॅनियल चॅप्टर 10 अध्याय 10 13 and 20. त्याचं 13 आणि 20. फारस के राज्य का प्रधान 21 दिन तक मेरा सामना किए रहा, परंतु मिकाएल जो मुख्य प्रधानों में से है वह मेरी सहायता के लिए आया, इसलिए मैं फारस के राजाओं के पास रहा. तब उसने कहा, क्या तू जानता है कि मैं किस कारण तेरे पास आया हूँ? अब मैं फारस के प्रधान से लड़ने को लौटूंगा. जब मैं निकलूंगा तब यूनान का प्रधान आएगा. जो कुछ सच्ची बातें पुस्तक में लिखी है वो होगा. मैं तुझे बताता हूँ कि उन प्रधानों के विरुद्ध तुम्हारे प्रधान मिकाएल को छोड़ मेरे संग स्थिर रहने वाला और कोई नहीं है. 21 वचन पर वाचा. फारसच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी फारसच्या राजांजवळ राहिलो. मग तो म्हणाला, मी तुझ्याकडे का आलो आहे हे तुला माहीत आहे काय? आता मी फारसच्या अधिपतीबरोबर लढायला जातो. मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल. सत्यरेखा जे लिहिलेले आहे ते तुला प्रकट करतो. त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल याशिवाय दुसरा कोणाचे मला सहाय्य नाही. आपण डोळे बंद करू. हम आंखों को बंद करेंगे. तांडणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. तांडणारे गोड पवित्र पिता, आम्ही वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोलतो. आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर आणि आम्हाला वचन जे आम्ही ऐकतो तसंच आम्ही पालन करणारी तुझी लेकरं होण्यासाठी सहायता कर. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. सगळे म्हणा Hallelujah. 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 तर इथे आपण पाहतो डॅनियलने एक दर्शन पाहिलं होतं आणि त्या दर्शनाचा अर्थ सांगायला देवाने गिब्राईल स्वर्गदूत पाठवला. और डैनियल ने एक दृष्टांत को देखा था और दृष्टांत का अर्थ समझाने के लिए परमेश्वर ने क्या किया? तो गब्रिएल को भेजा था. आणि तो गिब्राईल 21 दिवस पर्यंत दुष्टाने काय केलेलं? त्याला अडवून ठेवलेलं. और उस गब्रिएल को क्या किया था? 21 दिन तक दुष्टाने उसको रुका कर रखा था. त्याचं नाव लिहिलेलं आहे फारसचा राज्याचा प्रधान. और उसका नाम है फारस का राजा का अधिपति. म्हणजे ख्रिस्ती लोकांना, इस्रायली लोकांना, परमेश्वराच्या लोकांना अडवणारा, प्रार्थनेचं उत्तर न देऊन देणारा असा हा प्रधान आहे. और मसीह लोगों को, जो इस्राएली लोग हैं, जो परमेश्वर के लोग हैं, उनकी प्रार्थना के जो उत्तर है उनको रुकाने वाला ये दुष्ट है. हा ख्रिस्त विरोधक आहे. और ये मसीह विरोधक है. शैतान आहे. शैतान है. तो स्वयं शैतान असून तो त्याचं काम काय आहे? तुम्ही ज्या प्रार्थना करता त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला न मिळवून देणं. और वो स्वयं शैतान है और उसका काम क्या है कि जो कुछ भी आप प्रार्थना करते हैं उस प्रार्थना का उत्तर आपको नहीं मिलना चाहिए. तुम्हाला पापात पाडणं. और आपको पाप में गिराना. तुम्हाला शैतानाच्या राज्याकडे पुन्हा नेणं. और आपको शैतान के राज्य में पैसे लेकर तुम्हाला जाना. देवाच्या राज्यात वाढू न देणं. और आपको परमेश्वर के राज्य में बढ़कर न देना. जसा डॅनियल निराश आणि हताश होता तसं तुम्ही दुःखी, निराश, हताश राहणं. और जैसे डैनियल निराश और हताश था उसी रीति से आप भी दुखी और हताश रहना. बायबल सांगतं की तो गळून गेला होता. और बाइबल हमें कहता है कि वह पूरा गल चुका म्हणजे था. तसंच तुम्हाला अगदी गळून ठेवणं, अगदी काही ताकद तुमच्यात नसणं की तुम्ही ख्रिस्ताच्या मागे चालावं. और उसी रीति से वो आपको क्या करता है? एकदम निर्बल कर देते कि आप मसीह के पीछे नहीं चल पाए. तुम्हाला चर्चमध्ये येण्यापासून अडवून ठेवणं. और आपको चर्च में आने के लिए रुका कर रखता है. हा फारसचा राजाचा प्रधान जो आहे, ज्याला शैतान म्हटलं जातं, तो हे काम करतो, तुम्हाला चर्चमध्ये येऊन देत नाही. और जो फारस का राजा का जो अधिपति वो काम करते हैं कि आपको चर्च में आने के लिए नहीं देता. तुमच्यातले बरेच जण हर रविवारी आले नाहीयेत. और आप में से बहुत सारे लोग हर संडे को नहीं आते. तुम्हाला अडवलं कोणी? और आपको रुकाता कौन है? तुम्हाला आठवड्याचा एक दिवस पालन करायला दिला नाही, तो हाच राजा आहे, हाच प्रधान आहे ज्याने तुम्हाला अडवून ठेवलं. और हफ्ते का एक दिन आपको पालन करने के लिए नहीं देता, वो यही अधिकारी जो आपको रुका कर रखता तुमच्या है. प्रार्थनेचं अजून उत्तर मिळालं नाही. और आपकी प्रार्थना का अभी तक उत्तर नहीं त्याचं मिला. कारण कोण आहे? तो हाच राजा आहे. और उसका कारण कौन है? यही राजा हाच है. प्रधान आहे ज्याने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळवून दिलं नाही. और यही प्रधान है जो आपकी प्रार्थना का उत्तर आपको मिलने के लिए नहीं देता. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुणीतरी दारू पिणार आहे. और आपके घर में कोई दारू पीने वाला है. तुम्ही त्याच्यासाठी निरंतर प्रार्थना करताय. और आप उसके लिए लगातार प्रार्थना करते हो.
तो छुटकारा त्याला मिळत नाही. और उसको छुटकारा नहीं मिलता है. तर तो अडवणारा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर अडवणारा हा कोण आहे? हा फारसचा प्रधान आहे. और प्रार्थना का उत्तर रुकाने वाला ये फारस का अधिपति म्हणजे है. ख्रिस्ती लोकांना अडवणारा, ख्रिस्ती लोकांना मिळणारा आशीर्वाद तो मिळू न देणारा हा फारसचा राजा आहे. और मसीह लोगों को रुकाने वाला और उनकी प्रार्थना का उत्तर मिलने न देने वाला ये अधिपति है. आता प्रधान याला म्हणण्यात आले तर जसं आपला भारत देशाचा प्रधानमंत्री तो काय करतो? भारताला चालवतो. और हमारे देश का जो प्रधानमंत्री वो भारत को चलाता म्हणून है. त्याला प्रधान म्हणण्यात येतं. और इसी कारण उसको प्रधान कहा जाता है. तसंच प्रियांनो, दुष्ट आत्म्यांचा हा प्रधान आहे. और उसी रीति से प्रिय ये भी दुष्ट आत्माओं का प्रधान आणि है. म्हणून इफ्सिकरांच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायात लिहिलेलं आहे. और इफ्सियों की पत्री 6वें अध्याय में लिखा है. तिथे काही प्रधानांबाबतीत सांगण्यात आलेलं आहे. 6वा अध्याय काढा. और 6वां अध्याय निकालेंगे. इफ्सिकरांचं पत्र अध्याय 6. इफ्सियों की पत्री अध्याय 6. लक्षपूर्वक वचन ऐका, और ध्यान से वचन को कारण आता सुनो. तुम्हाला प्रार्थनाच करायची आहेत आज. और क्योंकि आज आपको प्रार्थना करना है. जर तुम्ही प्रार्थना करणारे योद्धा नसाल तर तुम्ही हाराल आणि तुमच्यावर हमले होते. और अगर आप प्रार्थना करने वाले योद्धा नहीं होगी तो आप लोग हार जाएंगे और उसके आपके ऊपर क्या होगा? हमला होगा. कारण जेव्हा आपण प्रार्थना करतोय आणि आपण जर योद्धा नसेल तर तो आपल्याला मारून जाईल. और जब हम प्रार्थना करते हैं और अगर हम योद्धा नहीं तो वो हम पर आकर मार कर जाएगा. म्हणून प्रार्थना करणारे योद्धा असतात. और प्रार्थना करने वाले योद्धा रहते हैं. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. तुम्ही सर्व प्रार्थना करणारे आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना देवाने तुम्हाला सर्वांना तुम्ही सगळे प्रार्थना करता. और आप सब लोग प्रार्थना करते हो. सगळे करता घरात, और घर में, रस्त्यात, रस्ते में, जेव्हा गरज असेल तेव्हा और जब जरूरत होती उस समय पर प्रार्थना करता. और प्रार्थना करणारे सगळे योद्धा आहेत. और प्रार्थना करने वाले सब योद्धा हैं. त्यांना हे शस्त्र घालणं त्यांनी कंपल्सरी आहे. और इनको शस्त्र को पहना ही कंपल्सरी जर है. तुम्ही शस्त्र नाही घातले, और अगर आप हथियार को नहीं पहनते लक्षात ठेवा, ज्या भागात शस्त्र नाही तिथे तो मारतो. और याद रखो जिस भाग में हथियार नहीं रहता उस जगह पर वो मारता है. मी तुम्हाला सांगते, जेव्हा एखाद्या पॉलिटिशियन्सला मारायचं असेल और अगर एक पॉलिटिशियन को अगर मारना होता है त्याने काय केलेलं असतं? त्याने बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं असतं. और उसने बुलेट प्रूफ जैकेट को पहना रहता है. म्हणून मारणारा कुठे मारतो माहितीये? और मारने वाला कहाँ पर मारता है? और उसके म्हणून मन इथं काहीच घातलेलं नसतं. और यहाँ पर कुछ भी पहना नहीं रहता. म्हणून मारणारा बरोबर निशाणा लावून इथे मारतो. और मारने वाला निशाना लगाकर सिर पर मारता है. म्हणून आहे ना, देवाला माहिती आहे म्हणून देवाने आपल्याला सगळे शस्त्र दिले. और परमेश्वर को ये बातें मालूम है, इसी कारण परमेश्वर ने सारे हथियार हमको दिए. आपल्याला बुलेट प्रूफ दिलं आणि धार्मिकताचं कवच दिलं. और हमको बुलेट प्रूफ मतलब धार्मिकता का झिलक दिया आपल्या है. पायावर अटॅक करू नये म्हणून चपला दिल्या, जुते दिले सुवार्तेचे. और अब तो हमारे पेट के ऊपर हमला नहीं होना चाहिए इसलिए सुसमाचार के जूते दिए हैं. आपण असे वाकू नये, उभे राहावे. ख्रिस्ताच्या राज्यात म्हणून कमरचा पट्टा दिला सत्याचा. और हम झुके नहीं और मसीह के राज्य में से खड़ा रहना चाहिए इसलिए परमेश्वर ने सत्य का कमर पट्टा दिया है. शैतानाने जळता की इथे मारू नये म्हणून इथं ख्रिस्ताचं मन दिलं, म्हणजे उद्धारचं टोक. आपलं तारण झाले, और हमारा उद्धार हुआ है. तारण झाले और उद्धार हुआ है क्या? झाले और हुआ है. काय गॅरंटी? और गैरेंटी क्या है? तुमचं उद्धार झाले. और आपका उद्धार हुआ है. कसं प्रूफ दाखवा माझं उद्धार झालंय? और कैसे किस रीति से आप दिखाओगे? बत्तीसमा घेतलेला आहे तुम्ही. और आप लोगों ने बपतिस्मा लिया है. लिया है. घेतलाय ना? लिया है ना. तो प्रूफ आहे तुमच्याकडे तुमचं तारण झालंय. और आपका प्रूफ है कि आपका उद्धार हो चुका है. और कन्फेशन केले, ख्रिस्ताला ग्रहण केलेलं आहे. और कन्फेशन किया है, मसीह को ग्रहण किया है. की येशू माझा देव आहे. और यीशु मेरा परमेश्वर है. और उत्तर मिळालं? काय उत्तर मिळालं? और क्या उत्तर मिला? जो प्रभु का नाम लेता है, यीशु का नाम लेता है, वो उद्धार पाएगा. और जो कोई यीशु का नाम से लोग कारण प्राप्त मला तुम्ही करेंगे. येशूचं नाव घेतो, और मैं यीशु का नाम से लेता माझं हूँ तारण झालंय. और मेरा उद्धार हो चुका है. जो येशूचं नाव घेत नाही त्याचं थोडी तारण झालंय. मी येशूचं नाव घेतो, माझं तारण झालंय म्हणून मी येशूचं नाव घेतो. और जो यीशु का नाम नहीं लेता उसका उद्धार नहीं हुआ है. और मैं यीशु का नाम लेता हूँ इसी कारण से मेरा उद्धार हो चुका है. कळालं तुम्हाला? और आपको समझ कधी में आया? कोणी तुम्हाला विचारलं और अगर किसी ने आपसे पूछा काय गॅरंटी तुमचा उद्धार झालाय? और क्या गारंटी कि आपका उद्धार हुआ है? तुम्ही येशूचं नाव घेतो. बायबल सांगतं जो प्रभु का नाम लेगा वो उद्धार पाएगा. मी येशूचं नाव घेतलेले माझं तारण झालेलं आहे. और कहना है कि जो कोई यीशु के नाम से लेता है उसका उद्धार हो चुका है. मला सांगा, असा कोणता दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही येशूचं नाव नाही घेतलं? और मुझे बताओ कि ऐसा कौन सा दिन है जिस दिन हम यीशु के नाम को नहीं लेते? हा? असं एकही दिवस
नाही और ऐसा एक भी दिन नहीं है आहे और ये रोज आपल्या तोंडावर येशूचं नाव आहे. और रोज हमारे मुंह पे यीशु का नाम लेता है उठल्या उठल्या और उठते उठते प्रभू येशू धन्यवाद. और यीशु झोपताना और सोते समय येशू और यीशु बरोबर आहे. आंघोळ करताना जेवताना परत असा एक दिवस गेला नाही त्या दिवशी येशूचं नाव घेतलं नाही. रोज नाव घेतो. और ऐसा एक भी दिन नहीं गया है कि जिस दिन हम यीशु के नाम को नहीं लिया है और हम लोग रोज लेते हैं है ना. तर म्हणजे याचा अर्थ तुमचं तारण झालेलं आहे. और इसका अर्थ है कि आपका उद्धार हो चुका म्हणजे है तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तिथे तुम्ही काय घातलेलं आहे. और आपके सिर पर आपने क्या पहना है तुम्ही तारणाचा टोप घातलेला आहे. और उद्धार का टोप आपने पहना है आता तो जो टोप होता और वो जो टोप था तो इथून आहे. और यहाँ से है जेव्हा याचक लोकांना जे टोप दिला होता और याजकों को जो मुकुट दिया था आता राजे लोग हिरोइनी लोग रानी लोग मुकुट पहनते वो इधर तक ऐसा ऐसा डालते. आणि राजा लोक आणि जे राणी आहे ते मुकुट घालतात तो एक तरह करतात आपल्याला आणि याजकांना जो टोप दिला याजकांना जो टोप दिला आहे और याजकों को जो मुकुट दिया है तो इथपर्यंत आहे. और वो इथून असा घातलेला आहे. और यहाँ से ऐसा पहना है हा सगळा भाग कवर आहे. और ये सब भाग कवर है म्हणून आपलं मन सुरक्षित आहे. और इसी कारण हमारे जो मन है वो सुरक्षित म्हणून है आपल्याला कोणत्याही डोक्याचा आजार नाही. और इसी कारण हमको किसी भी सिर का बीमारी नहीं है कोणी येऊन आता बघा कुणी टोप घातला लाकूड मारलं लागणार. अच्छा ठीक आहे तुम्हाला संसारिक उदाहरण सांगते. और आपको संसारिक उदाहरण बताते हैं हेल्मेट घालतात लोक बाईक चालवणारे. और बाइक पहनने वाले हेलमेट को पहनते हैं काय घालतात और क्यों पहनते हैं डोकं सुरक्षित राहण्यासाठी. और जब सिर है वो सुरक्षित रहने के आणि लिए जेव्हा ते पडतात और जब वो गिरते हैं त्यांच्या डोक्याला लागत नाही. और उनके सिर को नहीं लगता बरोबर आहे. म्हणून बाईक घालताना जास्त फॅशन नाही करायची हेल्मेट घालायचं. और इसीलिए जो बाइक का इस्तेमाल करते हैं उन्होंने हेलमेट पहनना चाहिए फैशन नहीं करना जास्त चाहिए फॅशनच्या मागे जायचं नाही बघा. फॅशन नको. मागे बसणाऱ्याने पण हेल्मेट घातला पाहिजे. और फैशन ये चाहिए जो पीछे बैठा है उसने भी हेलमेट को डालना चाहिए हा का और क्यों पडले बिडले तर घसरली गाडी आहे ॲटलीस्ट डोकं सुरक्षित असेल. डोकं सुरक्षित पूर्ण बॉडी सुरक्षित. डोक्याला मेंदूला मार लागला माणूस मेला नाहीतर मग लुडा. त्यापेक्षा बेटर आहे मुकुट घातलेला. और उससे अच्छा है कि हेलमेट पहना हो हा म्हणून बाईक चालवणारे किती लोक बाईक आहेत. और कितने लोग के पास बाइक है 1 2 3 हा किती लोक बाईक चालवतात. और कितने लोग बाइक को चलाते हैं किती लोक बाईकच्या मागे बसतात. और कितने लोग बाइक के पीछे बैठे हैं हेल्मेट घाला. और हेलमेट को पहनो कळालं. असंच बायबल नाही शिकवत. बायबलमध्ये पण आपल्याला उद्धाराचा टोप दिलेला आहे. और बाइबल में हमको उद्धार का टोप दिया गया है आपल्याला विश्वासाची ढाल दिलेली आहे. और हमें विश्वास की ढाल दिया है म्हणून आपण विश्वासाने चालतो. और इसी कारण हम विश्वास के द्वारा चलते हैं आणि आत्माची तलवार दिलेली आहे. और आत्मा की तलवार दिया है सर्वात बेस्ट हथियार दिले प्रार्थना. और सबसे बेस्ट हथियार दिया है प्रार्थना इथं दिले वचन. आपण इथे बडबड बडबड करून वचन तलवार चालवतो. और हम बोलकर क्या करते हैं वचन की तलवार को चलाते हैं तर हे आपलं जे मलयुद्ध आहे ते मांस आणि रक्ताबरोबर नाही आहे. और हमारा जो मलयुद्ध है वो मांस और लोगों के साथ नहीं है वाचूया. इफसी ग्रंथचं पत्र अध्याय 6 इफिसियों की पत्री अध्याय 6 आणि त्याचं 11 और उसका 11 पासून 11 से सैतानाचा डाव पेचांपुढे तुम्हाला टिकाव करता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा हाँ काय लिखे तुम अपने हथियार को बांध लो क्योंकि शैतान की युक्तियों के सामने तुम खड़े रह सको. अभी आपको जब यीशु मसीह ने अपने राज्य में भर्ती किया आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये भरती केलं तो आपको एक सैनिक बोलकर भर्ती किया है. आणि तुम्हाला एक सैनिक म्हणून भरती केलेला आहे. अभी आप थोड़ा सा उस जगह पर कुछ रखो आणि त्या जागेवर ती लढवून ठेवा और तिमोथी की 2 तिमोथी की पत्री में आओ. आणि दुसऱ्या तिमोथीच्या पत्रामध्ये या 2 तिमोथी दुसरा तिमोथी अध्याय 2 अध्याय 2 फिर वापस हम ये पढ़ने के बाद इफिसियों में जाएंगे. आणि मग पुन्हा आपण हे वाचन एक क्लासमध्ये जाऊया. 2 तिमोथी दुसरा तिमोथी चॅप्टर 2 अध्याय 2 वर्स 2 त्याचं 2 and 3. 2 आणि 3 ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य असा विश्वासू
विश्वासू माणसांना सोडून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई हाँ, क्या लिखा है? यीशु मसीह का एक अच्छा सिपाही यानी सोल्जर होने के नाते या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस हाँ शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही. हाँ, जो आपको सोल्जर बना दिया है, जो सोल्जर जैसे अपने आप को काम संसार के झंझटों में, पाप के झंझटों में अपने आप को व्यस्त नहीं करता है, आप भी अपने आप को इतना कामों में व्यस्त मत करो, बर्तन, कपड़ा, पानी, इधर जाना ये करना कि आपको प्रेयर के लिए टाइम नहीं, आपको युद्ध करने के लिए टाइम नहीं. आणि तुम्ही स्वतःला कामामध्ये एवढं व्यस्त करू नका की तुम्हाला युद्ध करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी वेळ नाही. आज मैं कितने लोगों को पूछा तू प्रार्थना क्यों नहीं करता, बोलता टाइम नहीं. आणि आज मी किती लोकांना विचारलं तुम्ही प्रार्थना का करत नाही तर म्हणतात वेळ नाही. टाइम नहीं है उनके पास, आणि त्यांच्याकडे वेळ क्योंकि नाही. उनका काम ही खत्म नहीं होता है, आणि त्यांच्या घरामध्ये जी कामं आहेत उनका ती धंधे का संपत काम नाही. खत्म नहीं होता है, आणि त्यांच्या धंद्याची जी कामं उनकी आहेत नौकरी ती का संपत काम नाही. खत्म नहीं होता है, त्यांच्या नोकरीची जी कामं उनकी आहेत ती यात्रा संपत का नाही. टाइम खत्म नहीं होता है. आणि त्यांची यात्राची वेळ संपत नाही. इसलिए उन लोगों को प्रेयर करने के लिए टाइम नहीं है, उन लोगों को मलयुद्ध करने के लिए टाइम नहीं है, शैतान से लड़ने के लिए टाइम नहीं है. आणि म्हणून त्यांना प्रार्थना करण्यासाठी मलयुद्ध करण्यासाठी शैतानासोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ अपने नाही. आप को इतना बिजी मत करो, आपको प्रभु टाइम देता है, उस टाइम में शैतान से लड़ो. आणि स्वतःला एवढं व्यस्त करू नका. देव तुम्हाला वेळ देतो त्या वेळेमध्ये तुम्ही शैतानासोबत युद्ध करा. जब आपको समय मिला आप शैतान से लड़ो. आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तुम्ही आप शैतानासोबत युद्ध खाली करा. बैठे हो, आणि तुम्ही खाली बसलेले शैतान आहात से लड़ो. आणि शैतानासोबत युद्ध भले आपने करा. गाना नहीं भी गाया, आणि तुम्ही गाणं नाही गायलं लेकिन एक दो गाना गा दो, आणि एकदम गाणी गा. लेकिन मैं बता रही हूँ, आणि तुम्हाला सांगते तो आप डायरेक्ट भी युद्ध कर सकते हैं. आणि तुम्ही डायरेक्ट सोबत युद्ध करू जैसे शकता. उदाहरण के तौर पर सोचो, हमारे संतोष भाई बैठे हैं और भी कुछ काम नहीं, ऐसे ही बैठा हूँ, ऐसे ही बैठे हैं, तो मोबाइल लेने से बेटर है, मित्रों में बैठने से अच्छा है. क्या करने का, तुरंत बोलने का, मुझे ये शैतान बहुत दिनों से तकलीफ दे रहा है, ये शैतान में तुझसे लड़ता हूँ, तुरंत उधर मलयुद्ध कर सकता है. आणि लगेच तुम्ही तिथं मलयुद्ध करू शकता. मैं आपको बताती हूँ कि मलयुद्ध हमारी प्रार्थनाओं में कितनी शक्ति है कि ऊपर युद्ध होता है. आणि आपल्या प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे की वरती युद्ध तो होतं. अभी हम आगे देखने वाले हैं. आणि जे आता आपण पुढे पाहणार आहोत. आगे यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून दिले, जिसने अपने सैन्य में, जैसे दुष्टात्माओं का सेना है वैसे ही यीशु की भी सेना है. आणि जसं दुरात्म्याची सेना आहे तसं येशूची सुद्धा सेना आहे. तो यीशु की जो सेना है उसमें प्रभु ने आपको और मुझे भर्ती किया है. आणि येशूची जी सेना आहे त्याच्यामध्ये देवाने तुम्हाला आरामाला भरती तो केलेला उस आहे. सेना में हमें भर्ती किया है. आणि त्या सैन्यामध्ये आपल्याला त्यांनी भरती केलेली आहे. सेना में भर्ती करने के बाद हमको करना क्या है, आणि सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे क्या करना है, पता गाड़ी. आणि काय करायचं आहे. सेना में भर्ती होने के बाद क्या करना है, आणि सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर काय करायचं आहे. सांगा शोभा मावशी. हा, झोपायचं असेल तर यायचं नाही चर्चला, सांगून ठेवते, घरात जावा, घरात झोपा. हा, इथे यायचं नाही. नाही आला चालेल, देवाचा आदर आहे, ऐकायचं वचन ऐकायचं. सांगा सैन्यामध्ये, सैन्यात भरती झाल्यानंतर काय करायचं, यशोदा मावशी सांगा. पण सैन्यामध्ये भरती होने के बाद क्या करना है. हां, काय करायचंय, प्रार्थना करायची. म्हणजे प्रार्थना म्हणजे लढाई आहे. लढाई करायची. काय करायची आहे, युद्ध करना है. लढाई करायची. युद्ध करना है. सेनामध्ये भरती झाल्यानंतर लढाईचं आहे. और सेना में भर्ती होने के बाद युद्ध करना काय है. करायचंय, और क्या करना है. हा बता मनीषा, क्या करने का है. हाँ, लड़ाई करने का है. क्या करने का है, युद्ध करना है. नहीं, क्या करने का है, काय करायचं आहे. लड़ाई करना है. आणि युद्ध करायचं आहे. काय करायचंय, और क्या करना है. बताओ फिर से. सेना में आपको भर्ती किया है यीशु ने, आपको क्या करना है, आणि सैन्यामध्ये भरती केलेलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. हाँ? काय करायचंय, और क्या करना है. लड़ाई. और लढाई. काय करायचंय, क्या करना है. लड़ाई किसके साथ, आणि लढाई कोणासोबत. आपस में नहीं, आणि आपसोबत पति नाही. पत्नी नहीं, आणि पती पत्नी बच्चों नाही. के साथ नहीं, आणि मुलांसोबत नाही. अड़ोसी पड़ोसियों के साथ नहीं, आणि शेजारी पाजारांसोबत किसके नाही. साथ, आणि कोणासोबत. शैतान के साथ, शैतान की दुरात्माओं के साथ. आणि शैतानासोबत आणि त्याच्या दुरात्म्यांसोबत. अभी हम वापस इफ्सियों की पत्री में आएंगे. आणि आता आपण पुन्हा 1:15 येऊया. हाँ, अभी जो शैतान आप बोलते हो, शैतान और उसके दुरात्मा, अभी वो उसके बारे में बताया है. कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे. हाँ, जो जिसके साथ आप लड़ रहे हो उसको हड्डी और मांस, लहू, रक्त नहीं है.
तर संतांबरोबर तो किसके साथ है? सत्ताओं, प्रधान, एक ऐसे लीडर है, आणि एक असे प्रधान आहे, एक ऐसे प्रधान व्यक्ति के साथ, ऐसे आत्माओं के साथ जिनके पास पावर है। आणि अशा प्रधान आज्ञांसोबत ज्यांच्याकडे सामर्थ्य आज आहे. जो प्रधानमंत्री है उनके पास पावर है, आप लोग जाके लड़ सकते हैं, मैं जाके लड़ सकती हूँ। आणि असे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, अधिकार आहे, तर मी आहे की त्यांच्यासोबत जाऊन युद्ध करू बताओ, शकतो लड़ सकते हैं? आणि युद्ध करू तो शकतो. क्या करेगा? आणि ते काय करते? क्या करेगा? जेल में डालेगा, आणि तो तुरुंगामध्ये टाकते. मारेगा, आणि मारते, तकलीफ देगा त्रास देते और बाद में खत्म कर देगा। आणि नंतर संपवून टाकते. मर भी गया तो भी किसको मालूम पड़ने वाला है? प्रजा को कि ये व्यक्ति को जेल में मार डाला। आणि मरून गेले तरी प्रजेला कुठे समजणार आहे की या व्यक्तीला तुरुंगात अभी आपको टाकलं. समझ में है प्रधानों के पास क्या ताकत है? आणि आता तुम्हाला समजलं की प्रधानांकडे काय ताकद आहे. यही फारस के राजा के प्रधान के पास भी यही ताकत है। आणि हे जे फारसचा राजा जो अधिपती आहे त्याच्याकडे सुद्धा हेच सामर्थ्य आहे. इसीलिए आपको भी प्रधान बनना पड़ेगा। आणि म्हणून तुम्हाला सुद्धा प्रधान बनावं लागेल. मोसेस के जैसा, योशुआ के जैसा, आणि मोशेसारखे यहोशुआसारखं अब्राहम के जैसा। आणि अब्राहमासारखं. आप जब प्रधान बनोगे आणि जेव्हा तुम्ही प्रधान बनाल तब आपकी तरफ से मिकाईल लड़ेगा। आणि जेव्हा तुमच्यासाठी मिखाईल युद्ध करेल. मालूम पड़ा? तब आपका जो कर्णधार है, आपका जो प्रधान है, जो आपके आगे चलता है, आपके लिए खड़ा रहता है, वो है मिकाईल। आणि जो तुमचा कर्णधार आहे, जो तुमचा प्रधान आहे, जो तुमच्या पुढे उभे राहतो तो आहे मिखाईल. जो कल हमने देखा फारस का राजा और तीसरे वचन में ग्रीस का राजा, ये ग्रीस का प्रधान, यूनानी प्रधान, ये दोनों शैतान को ही दर्शाता है, शैतान के राज्य को दर्शाता है। आणि फारसचा राजा, ग्रीसचा प्रधानमंत्री युनान हे दोन शैतानाला दर्शवतात. और हमने संसारिक दृष्टिकोण से भी देखा था कि उस काल में फारस का राज्य बहुत जगह पर, बहुत देशों पर साम्राज्य था। आणि त्याही रीतीने आपण पाहिलं होते की त्यावेळेला फारसचा काय होता, अधिकार पूर्ण जगावरती होता आणि खूप साम्राज्य त्याचं होतं. जैसे वहाँ वचन में लिखा है कि यूनान का प्रधान आएगा, वो कौन था? अलेक्जेंडर द ग्रेट, जिसे बोलते हैं अलेक्जेंडर द ग्रेट। वो सिकंदर, हाँ थैंक यू, शब्द मुझे ये शब्द नहीं याद आया। सिकंदर, वो उठा, जैसे यहाँ लिखा ना, सेम टू सेम वैसे ही हुआ। आणि युनानचा जो प्रधान म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे जो सिकंदर आहे तो उठला और उसने सब देशों के ऊपर काबू किया, लेकिन उसका काल थोड़ा ही रहा, ज़्यादा काम नहीं रहा, आणि मर गया वो। आणि त्यांनी सर्व देशांवरती काबीज केला आणि त्याचं जे राज्य आहे ते थोड्या काळापर्यंत राहिला आणि तो मरून गेला. वैसे ही प्रियो, कोई प्रधान जो शैतान के राज्य के, वो थोड़े समय तक आपके ऊपर राज्य करते हैं। आणि तसेच प्रेम शैतानाच्या राज्यामध्ये जे प्रधान आहेत ते काही काळापर्यंत तुमच्यावरती राज्य करतात मसीहों के जीवन में राज्य करते हैं, आणि ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये राज्य करतात. लेकिन प्रार्थनाओं के द्वारा, उनसे मल्लयुद्ध करने के द्वारा वो हार जाते हैं। जैसे अलेक्जेंडर मर गया, लेकिन वैसे ही आप कोई आत्माओं को आप नाश करते हो, उनका अंत करते हो, उनके कामों का खत्म कर देते हो। लेकिन कुछ जैसे जो फारस का राज्य हमने जैसे देखा था, राजा प्रधान, उसका अंत करने के लिए बहुत जनों को बहुत तकलीफ होता है। इसीलिए इन दोनों प्रधानों के साथ आपको भी लड़ने के लिए आपको भी पावरफुल होना पड़ेगा, स्ट्रॉन्ग बनने पड़ेगा, आपके पास सत्ता लेनी पड़ेगी, आपके पास अथॉरिटी लेनी पड़ेगी। आणि तुम्हाला या दोन्ही राज्यांसोबत युद्ध करण्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रधान बनावं लागेल, तुम्हाला सुद्धा सत्ता आणि अधिकार घ्यावा तो लागेल. उसी रीति से मैंने आपको कल बताया था कि जब अभिषेक ने मुझे उठाने की कोशिश की तो उठा पाया क्या वो? आणि जेव्हा अभिषेक दिदीनं उचलायचा प्रयत्न केला तर दिदीनं तो उचलू छोटा सा शकला बच्चा है वो, आणि लहानसं मुलं आहे ते लेकिन उसने प्रयत्न किया। आणि त्याने ते प्रयत्न केलं. लेकिन अगर मुझे उठाना है तो मेरे साथ जोशुआ को खड़ा करना पड़ेगा। आणि जर मला जर दिदीनं उचलायचं आहे तर जोशुआला उभं करावं लागेल. जोशुआ बलवान है, आणि जोशुआ हा बलवान आहे इसीलिए वो मुझे उठा पाएगा। आणि म्हणून तो दिदीनं उचलू शकेल. बराबर है? तो मेरा सामना जोशुआ कर सकेगा, मैं जोशुआ का सामना कर सकूंगी, क्योंकि हम दोनों मस्त हष्टपुष्ट है। आणि दिदीचा जो सामना आहे तो जोशुआ करू शकेल आणि जोशुआचा सामना हे दिदी करू तो शकेल. वैसे ही आत्मिक राज्य में भी आणि तसंच आर्थिक राज्यामध्ये सुद्धा शैतान भी ऐसा ही हष्टपुष्ट गोलियत के जैसा है, राक्षस है। आपको भी आत्मा में वैसे ही स्ट्रॉन्ग होना पड़ेगा। आणि शैतान हा गोलियासारखा आहे, हष्टपुष्ट आहे, तो राक्षस आहे, म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यासारखं तुम्हाला बनावं मजबूत लागेल होना पड़ेगा। आणि तुम्हाला मजबूत बनावं लागेल. हालेलुया, हालेलुया, बोले हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए प्रियो, आत्मिक मल्लयुद्ध करते समय प्रधान, फिर बाद में अधिकारी अधिकारी है, जिनके पास अधिकार है,
सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर हाँ, उनके सब मतलब जिनके पास पावर है, आत्मिक शक्ति जो आपको दिखाई नहीं देती, उनके साथ आपका मल्लयुद्ध है। आकाशाच्या दोऱ्यांबरोबर आहे तो उनके साथ आपका मल्लयुद्ध है। आणि त्यांच्याबरोबर तुमचं मल्लयुद्ध आहे। इसलिए आपको क्या करना पड़ेगा, आपको जो यहाँ हमने 20वें वचन और 21 वचन में लिखा कि जो तुम्हारे प्रधान, देखो पढ़ो 21 वचन, डैनियल में आ जाए वापस, आणि पुन्हा आपण डॅनियलमध्ये येऊया और 21 वचन, आणि 21 वचन डॅनियल तो ते लेखक जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो। त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल याशिवाय दुसरे कोणाचे मला साह्य नाही। हाँ, क्या लिखा है, आपके लिए, उसके लिए, उनको, उसको भी मदद के लिए, इब्राहिम को भी मदद के लिए, यहाँ तक कि आज हम सब मसीहों को भी मदद के लिए आज परमेश्वर ने मिकाएल एक ऐसा प्रधान दिया है जो फारस के राजा से और यूनान के प्रधान से, फारस का प्रधान और यूनान का प्रधान से लड़ सकता है। आणि आपल्या सर्वांसाठी देवाने काय केलेलं आहे, मिकाएलला आणि गब्रिएलला दिलेलं आहे की आपण काय करू शकतो। जो फारसचा राजा आहे आणि जो यूनानचा राजा म्हणजे ग्रीसचा अधिपती आहे त्याच्यासोबत आपण युद्ध करू शकतो। मिकाएल को हिब्रू भाषा में मिखाएल बोलते हैं आणि मिकाएलला हिब्री भाषामध्ये मिखाएल म्हणतात और अरबी में मिकाल या फिर मिकाईल बोलते हैं आणि अरबीमध्ये मिकाल किंवा मिकाएल बोलतात। और ये सारे जितने स्वर्गदूत हैं उन सारे स्वर्गदूतों में प्रमुख दूत है। आणि जेवढे स्वर्गदूत आहेत ते सर्व स्वर्गदूतांमध्ये हा प्रमुख दूत आहे। इसे महान कर्णधार यानी प्रधान कहा जाता है आणि याला महान कर्णधार म्हणजे प्रधान म्हणण्यात यानी येते। हर चीज में, हर बातों में आगे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे। वो जो जैसे आपको मैं उसका अर्थ बताती हूँ, कैप्टन, अभी आपको समझा, हर चीज़ में कैप्टन आगे रहता है, फिर उसकी जो टुकड़ी रहती है, जो सेना का दल रहता है, वो उस कैप्टन का सुनता है। कैप्टन बोलेगा अटैक, सेना क्या करती है, आणि सेना काय करते, भागती है। तो वैसे ही मिकाएल को मुख्य कर्णधार, महान कर्णधार और प्रमुख कैप्टन बोला जाता है, प्रधान बोला जाता है। आणि तसंच मिकाएलला प्रधान कर्णधार आणि जो महान कर्णधार त्याला म्हणण्यात येतं। स्वर्गीय याजमानों में एक नेता, एक लीडर, उधारी ऐसा बोलकर उसे बोला जाता है। आणि स्वर्गीय यजमानमध्ये त्याला प्रमुख असा म्हणण्यात येतं। उसको मुख्य उद्देश्य, उसका काम इस्राएल लोगों को मदद करना। आणि त्याचं जे मुख्य उद्देश व त्याचं जे काम आहे इस्रायली लोकांना मदत करणे। इस्राएल लोगों के टुकड़ी के साथ रहकर लड़ना। आणि इस्रायली लोकांची जी तुकडी आहे, सैन्य आहे, त्यांच्यासोबत वो एक योद्धा है। तो एक योद्धा आहे। अभी नए करार के अनुसार आणि नवीन करारानुसार चर्च की जो सेना है, आणि चर्चची जी सेना आहे उनको मदद करना। आणि त्यांना मदत तो करणे। मिकाएल की पहचान, आणि मिकाएलची जी ओळख हम आहे, सब मसीहों से, हमारे मसीह लोग जो योद्धा हैं, जो लड़ते हैं, उनको हेल्प करने वाला, ये उसके द्वारा पहचाना जाता है। आणि किती लोक जे युद्ध करतात त्याच्याद्वारे त्याची ओळख होते। इतर राष्ट्र के विरुद्ध आणि इतर राष्ट्रांच्या विरोधामध्ये यानी जातियों के साथ भी वो लड़ता है, इंसान के साथ भी लड़ता है, आणि जातींबरोबर आणि जे मनुष्य आहेत त्यांच्यासोबत युद्ध राष्ट्र के करतो। साथ लड़ता है आणि राष्ट्रांसोबत युद्ध और करतो। शैतान के विरुद्ध भी लड़ता है। आणि शैतानाच्या विरोधामध्ये सुद्धा तो युद्ध एक करतो। वचन पढ़ लेंगे, आपण एक वचन वाचूया। प्रेरितों के काम 7वां अध्याय उसका 38, प्रेषिताचे कृत्याचे 7 त्याचं 38। एक्ट्स प्रेषित चैप्टर 7 अध्याय 7 38 त्याचं 38। हम यहाँ देखते हैं कि ये जो प्रधान मिकाएल जो है वो मोसेस के साथ बात करता है सिनाई पर्वत पर। आणि हा प्रधान जो मिकाएल आहे तो मोशेबरोबर सिनाई डोंगरावरती बोलत आहे। अभी सिनाई पर्वत पर वो कहाँ का मोसेस क्यों गया था, आणि सिनाई डोंगरावरती मोशे का गेला होता, आगे तो परत करेंगे, आगे की पतियों को देंगे। और शुरुआत वहीं से हुआ। तो प्रियो, उसकी बुलाहट, उसके बाद वापस उसी जगह पर उसको वापस बुलाया गया। उसे क्या करना चाहिए, क्या सब कुछ जो परमेश्वर दिखाना चाहता था, लेकिन ये सब परमेश्वर बात कर रहा था, लेकिन किसके द्वारा, मिकाएल के द्वारा। पढ़ेंगे उस वचन को 7:38। 7:38। रानातील मंडळीमध्ये सेना पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि
आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. हाँ बस क्या लिखा है, यही वो स्वर्गदूत है, यह वह स्वर्गदूत है जिसने जो हमारे पूर्वज जो वंश है, जैसे अब्राहम के बाद इसहाक के बाद याकूब के बाद मोसेस, इनके साथ इसने बात किया. इनके पास अभी जैसे अगर आप देखोगे तो अब्राहम की लड़ाई हुई आणि अब्राहमाचं युद्ध झालं लूत को छुड़ाने के लिए. आणि लोकांना उस सोडवण्यासाठी. समय उस युद्ध में मिकाईल मदद किया. आणि त्या वेळेला त्या युद्धामध्ये मिखाईलने त्याला मदत केली. ये याद रखो. आणि हे लक्षात इसमें ठेवा. मिकाईल का काम क्या है, आणि म्हणून मिखाईलचं काम काय आहे, परमेश्वर के चुने हुए लोगों की तरफ से लड़ना. आणि देवाने ज्यांना निवडलेले आहे त्या लोकांतर्फे लढणं. हम पढ़ेंगे रेवलेशन चैप्टर 12 प्रकटीकरण अध्याय 12 उसका 7 से 12. आणि त्याचं 7 ते 12. रेवलेशन प्रकटीकरण 12 उसका 7 से 12. त्याचं 7 ते 12. मिकाईल के नाम का अर्थ है परमेश्वर के सामने परमेश्वर का प्रतिरूप करने का मार्ग बताना, यानी परमेश्वर के जैसा बताना. आणि मिखाईल नावाचा अर्थ आहे की देवासारखं दाखवणं, परमेश्वर को प्रकट करना. आणि देवाला प्रकट करणं. मिकाईल के नाम का अर्थ ये है परमेश्वर को प्रकट करना. आणि मिखाईलच्या नावाचा अर्थ आहे की देवाला प्रकट करणं. तो एक वो योद्धा है, आणि तो योद्धा आहे इस्राएल और मसीह लोगों का रक्षण करता है, उनको मददगार करने वाला है. आणि इस्रायल आणि ख्रिस्ती लोकांचा तो रक्षक आहे, त्यांना मदत करणारा आहे. जैसे मसीह लोगों को बचाने के लिए जैसे आपने संसार में देखा है, कोई बड़े बड़े लोग हैं उनके बाजू में गार्ड ये रहता है, बॉडी गार्ड. आणि मोठे मोठे लोक असतात त्यांच्या बाजूला बॉडीगार्ड असतात. ऐसा हाथ उनका अंदर एक हाथ ऐसा रहेगा और ऐसा रहेगा, और वो लोग चश्मा ऐसा डाला रहता है आणि चष्मा घातलेला असतो और ऐसे करके देखते रहते हैं. आणि अशा रीतीने ते लोक पाहत असतात. चश्मा इसलिए डाला रहता है ताकि कोई उन्हें देखे नहीं कि वो कहाँ रहते हैं. आणि चष्मा यासाठी घातलेला असतो की कोणी त्यांना पाहू नये की ते लोक कुठे पाहत ये आहेत. हाथ ऐसा इसलिए रहता है क्योंकि कभी भी बदन के ऊपर जो गन रहता है उसके ट्रिपल ये रहता है ना, उसके ऊपर लगा रहता है कि कभी आया तो कटकन शूट करने के लिए. आणि त्यांचे हात यासाठी असायचं की जे बंदुकीचे क्रिकेट असतात त्याच्यावर त्यांचे हात असतात की कोणी आले तर त्यांना शूट करण्यासाठी. वो कौन हमारे स्वामी को मारने के लिए, हमारे मालिक को मारने के लिए आ रहा है उसमें, इसलिए वो लोग वर्क करते हैं. अभी जो उसका मालिक रहता है वो तो ऐसा बिंदास रहता है. क्यों बिंदास रहता है? क्योंकि उसको गार्ड है, आणि जो त्यांचा मालिक असतो तो बिंदास असतो. का बिंदास असतो की त्याच्यासोबत गार्ड आहे उसको बॉडी गार्ड है. आणि त्याला बॉडीगार्ड आहे. वैसे ही प्रियो आणि तसंच स्थिती माइकल और जो स्वर्गदूत है वो हमारे स्टैंडिंग गार्ड है, जो हमारे लिए प्रोटेक्शन करते हैं. हमेशा देखते रहते हैं कौन इसको अटैक करने को तो नहीं आ रहा है, कोई इसको मारने तो नहीं आ रहा है. आणि मिखाईल आणि जे बाकीचे स्वर्गदूत आहेत ते आपल्या रक्षेसाठी आहेत की कोणी याला मारायला तरी येत नाही. तुरंत माइकल स्वर्गदूत कहता है देखो ये आ रहा है, आणि लगेच तुरंत स्वर्गदूत हमारे बाजू में जो खड़े रहते तुरंत खड़े रहते, प्रकाशित हो जाते, तलवार दिखाते, आने वाला पुरुषात्मा चल जाते. इसीलिए ना, इसीलिए आणि म्हणून कभी भी गंदा कुछ देखने का नहीं है तो स्टैंडिंग गार्ड चले जाते हैं. आणि म्हणून कधी काही घाण पाहू नका, नाही तर काय होईल, जे स्वर्गदूत आहेत ते निघून जातात. कभी भी स्वच्छ बदन रखो, आणि कधी तुमचं जे शरीर आहे त्याला स्वच्छ ठेवा. नहीं तो स्टैंडिंग गार्ड चले जाएंगे अगर आपके बदन से बदबू आएगा. आणि जर तुमच्या अंगातून दुर्गंध येत असेल तर तो स्वर्गदूत निघून जाते. स्वच्छ कपड़ा पहनो, आणि स्वच्छ कपडे घाला. खुले कपड़े नहीं रखना, आणि उघडे कपडे घेऊ नका. खुला बदन नहीं, खुले कपड़े नहीं, खुला बदन नहीं रखना. आणि तुमचं अंग उघडं ठेवू नका. हाँ, स्त्री या पुरुष मोस्टली अरे वो पूरा हमारे पूरा। बाजू में गार्ड बोलकर है. आणि ते आपल्या बाजूला आपल्या कार्ड ये मध्ये वचन आहे. आप भजन संगीता में भी पढ़ सकते हैं कि परमेश्वर ने उसके दूत हमारे चारों बाजू में आगे पीछे हमें घेर के रखा है हमें रक्षा करने के लिए. लेकिन जब वो दूत क्यों चले जाते हैं, जब हम लोग गंदा देखते हैं, गंदा कुछ बोलते हैं, गंदा कुछ काम करते हैं, बदन खुला करते हैं या गंदा कुछ, उस समय वो साइड हो जाते हैं, निकल जाते हैं हमारी तरफ. आणि जेव्हा आपण काही घाण पाहतो किंवा घाण बोलतो किंवा आपण जे आपले अंग आहे त्याला उघडं ठेवतो तेव्हा ते दूध आहे ते निघून जातात. तो भी कह रहे हैं आणि म्हणून काळजीपूर्वक राहा. चर्च में औरतें अगर स्कार्फ नहीं डालती आणि चर्चमध्ये येणाऱ्या स्त्रियांचा स्कार्फ टाकत कभी नाही. भी स्वर्गदूत पारी पड़ जाते हैं. आणि तेव्हा सुद्धा स्वर्गदूत बाजूला बाइबल में वाटतात. लिखा है स्त्रियों ने स्वर्गदूतों के कारण हेड कवरिंग करना है. आणि बायबलमध्ये देण्यात आलेले आहे की स्त्रियांनी स्वर्गदूतांमुळे त्यांचं जे डोकं आहे त्याला कवरिंग करायचं आहे. कुछ कुछ ऐसी बहुत सारी बातें हैं आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. हमारे बाजू में कभी भी स्वर्गदूत रहने चाहिए. आणि आपल्या बाजूला कधी
स्वर्गदूतांनी असलं पाहिजे. मिकाएल का काम यही है कि हमारे ऊपर वॉच करना. परमेश्वर उसको परमेश्वर ने उसे हमारे ऊपर प्रदान किया है, हमारा कैप्टन बनाया, परमेश्वर ने बनाया. अभी हमने जो वचन पढ़ा डैनियल का, उसके अनुसार तो वही हमारा कैप्टन है, वही हमारा कर्णधार है, वही हमारा प्रधान है जो हमें लीड करता है युद्ध करने के लिए. और हम जब युद्ध करते तो वो हमें मदद करता है युद्ध के समय पर. आणि डॅनियलच्या वचनानुसार आपण बघतो की तो आपला मुख्य कर्णधार आहे, तो आपला प्रमुख आहे आणि देवाने त्याला आपल्यावरती नियुक्त केलेला आहे आणि आपण काय करतो त्याच्याद्वारे युद्ध करतो. हाँ, अभी पढ़ो. अभी हम देखेंगे कि कैसे युद्ध लड़ाई स्वर्ग में लड़ाई हुई. 7 से हम पढ़ेंगे रेवलेशन चैप्टर 12 प्रकटीकरण अध्याय 12 और उसका 7. आणि त्याचं 7 मग स्वर्गात युद्ध झाले. हाँ, स्वर्ग में लड़ाई हुई. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठगवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले कारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या प्रीतम अधिकार हे प्रकट झाले आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोंबडीच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनांमुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गानं व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा. पृथ्वी व समुद्र यात राहणाऱ्यांवर आनंद ओढवला आहे. कारण सैतान आपला काळ पूर्ण आहे हे ओळखून अतिशय संतुष्ट होऊन खाली तुमच्याकडे आला आहे. हाँ, हम यहाँ देखते हैं कि मैंने आपको कल भी बताया था या परसों बताया था, याद नहीं, लेकिन कल दोनों में से एक दिन में बताया था कि पृथ्वी बनाने से पहले परमेश्वर ने स्वर्गदूतों को बनाया था. और स्वर्ग में जो लड़ाई हुई थी मिकाएल और शैतान, मिकाएल के स्वर्गदूत 7 जो दूत हैं और शैतान के 7 जो दूत हैं उनकी लड़ाई हुई और वो प्रबल नहीं हुए. शैतान का राज्य, शैतान वो नीचे गिरा दिया गया. आणि मनुष्यानं बनवण्याच्या अगोदर स्वर्गदूतांना बनवण्यात आलं होतं आणि शैतान आणि त्याच्या दूतांमध्ये आणि जे स्वर्गदूत आहेत म्हणजे मिकाएल आहे आणि त्याच्या दूतांमध्ये काय झालं, त्यांच्या आपापसामध्ये युद्ध झालं आणि जे शैतान आहे आणि त्याचे जे दूत आहेत त्यांना खाली पाडण्यात अब आले. देखते हैं मिकाएल और उसके स्वर्गदूत खुद से लड़ने के लिए गए. आणि आपण पाहतो की मिकाएल आणि त्याचे जे दूत आहेत ते स्वतःहून लढलेले गेले शैतान लड़ने नहीं गया. आणि शैतान युद्ध अगर आप आगे करण्यासाठी के वचन में पढ़ोगे तो वहाँ ऐसा लिखा है कि शैतान, पढ़ेंगे उस वचन को, 17वां वचन पढ़ो. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला. हाँ, तब अजगर स्त्री पर क्रोधित हुआ. कौन सी स्त्री? कलीसिया. इस पर कलीसिया पर नाराज हुआ. आणि तो इसके ऊपर मंडळीवरती रागवला. इसके ऊपर कोणावरती? कलीसिया के ऊपर नाराज हुआ. आणि तो मंडळीवरती रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी. हाँ, और किससे नाराज हुआ? किससे नाराज हुआ? अभी सुना नहीं, फिर से पढ़ो, ध्यान से सुनो. देखो, आणि देवाच्या आज्ञा पाळणारे. हाँ, किसका? देवाची आज्ञा, जो परमेश्वर की आज्ञा का पालन करता है उनसे, और व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे, जो यीशु की गवाही देता है कि यीशु परमेश्वर है, आप यीशु के पास आओ, देखो मैं कितना बीमार था, मैं मरने पे था, लेकिन यीशु ने मुझे बचाया, वही यीशु है, अगर आप आएंगे तो अच्छा है, ऐसा बोलकर जो गवाही देते हैं. दूसरी गवाही जो चर्च में खड़े रहकर बोलते हैं ना, यीशु ने मेरे जीवन में ऐसा बड़ा महान काम किया, मैं मरने पर था, प्रभु ने मुझे चटाई दिया, जो कुछ भी मैं हूँ यीशु के कारण हूँ. ऐसी गवाही देने वाले, ऐसे गवाही देने वाले तिच्या संतानांपैकी. हाँ, उनके संतान यानी चर्च के बच्चों के साथ. कलीसिया स्त्री है और उसके बच्चे कौन है? हम सब. आणि मंडळी ही स्त्री आहे आणि तिची मुलं कोण आहेत? आपण सर्व. उनसे वो क्रोधित हुआ आणि त्याच्याशी तो रागवला. और बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला हाँ, क्या करने गया? वो खुद से उनसे लड़ने के लिए गया. आणि तो त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी गेला. आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. समुद्र संसार को दर्शाता है. संसार में वो संसार में जो हाकिम अधिकारी लोग, हमने एक चिट्ठी पत्री में पढ़ा ना,
उन्हें वो भेजता है ताकि चर्च के साथ, चर्च के लोगों के साथ लड़ाई करें। आणि समुद्र म्हणजे जो जगामध्ये जातो आणि जगामध्ये जे हाकीम आहेत, जे अधिकारी आहेत, तो त्यांना पाठवतो ख्रिस्ती लोकांसोबत युद्ध करण्यासाठी. अभी हम जो 7वें वचन से जो हमने पढ़ा वो तो हो चुका है। आणि आता आपण जे 7व्या वचनापासून वाचतो ते सर्व काही झालेलं आहे. रेवलेशन में क्यों बोला है? आणि तरी सुद्धा प्रकटीकरणामध्ये का सांगण्यात आलेलं आहे? ऐसा ही होता है। कारण असंच होतं. जब ऊपर अभी अगर हम देखेंगे तो 3 स्वर्ग है आणि आपण पाहिलं तर 3 स्वर्ग आहेत. पृथ्वी को भी एक स्वर्ग बोला जाता है, आणि पृथ्वीला एक स्वर्ग म्हणण्यात येतं. आकाश को स्वर्ग बोला जाता आणि है। आकाशाला स्वर्ग म्हणण्यात उसके येतं. बाद का तीसरा स्वर्ग यानी जिसे हम ओरिजिनल स्वर्ग कहा जाता है, आणि त्याच्यानंतर जे तिसरा स्वर्ग म्हणजे जो खरा स्वर्ग आहे उसे स्वर्ग कहा जाता आणि है। त्याला स्वर्ग म्हणण्यात येतं. और उसके ऊपर अगम्य ज्योति में रहने वाला परमेश्वर उसके ऊपर रहता है। आणि अगम्य ज्योतीमध्ये राहणारा देव त्याच्यावरती राहतो. तो आपको समझ में आया? आणि तुम्हाला इसलिए समजलं हम जो यहाँ लिखा है ना, हे स्वर्गो, तो स्वर्ग बोला तो बहुत सारे स्वर्ग जहाँ हम रहने वाले वैसे वाले स्वर्ग बहुत नहीं है, लेकिन आकाश भी एक स्वर्ग बोला जाता है बिब्लिकली, बाइबल के अनुसार। आणि बायबलनुसार आकाशाला सुद्धा एक स्वर्ग म्हणण्यात और येतं. हम देखते हैं कि परमेश्वर ने जो ओरिजिनल स्वर्ग से मिकाएल और उसके दूत, आकाश में जो शैतान और उसकी शक्तियाँ काम करती है, और पृथ्वी में भी दुष्टात्माएं हैं आणि पृथ्वीवरती सुद्धा दुरात्मे आहे. जो छूती है, मार देती है, कष्ट देती है, दर्द देती है, किसी को छूने के बाद अचानक अस्वस्थ लगता है, ये पृथ्वी पर भी है। आणि जे स्पर्श करतात, एक लोकांना काय करतात, आजारी पडतात, ते सर्व काही पृथ्वीवरती आहे. रास्ते में अच्छे चलते समय कुछ पत्थर नहीं, कुछ भी नहीं गिर गया, वहाँ कौन था? दुष्टात्मा था। आणि आने वाली दुष्टात्मा रास्ते में बैठी थी, आणि पांढराची जी दुष्टात्मा आहे ते रस्त्यामध्ये बसली होती. इसलिए किसी वहाँ पर चलते समय गिर गया। आणि पण तिथे चालत असतानाच पडले. तो समझ में आया? तो पृथ्वी पर भी है। आणि पृथ्वीवरती सुद्धा आहे. जब वैसे ही जब हम प्रेयर करते हैं, आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, प्रार्थना इस पृथ्वी पर हम प्रेयर करते हैं, आणि प्रार्थना जेव्हा आपण पृथ्वीवरती प्रार्थना एक करतो, पवित्र पिता आणि पवित्र यीशु पिता, के नाम से आणि येशूच्या मैं नावाने वैसनी आत्मा से लड़ता हूँ, आणि व्यक्ती आत्मसोबत युद्ध तो करतो. क्या होता है? स्वर्ग से मिकाएल और उसके दूत नीचे उतर आते आणि हैं, तेव्हा काय आकाश में और पृथ्वी पर। आणि तेव्हा काय होतं, स्वर्गातून मिखाईल आणि त्याचे दूत काय करतात, खाली उतरून येतात आणि आकाशाचे आणि पृथ्वीमध्ये युद्ध होतं. और लड़ाई चालू हो जाती है। आणि युद्ध चालू होतं. जितना हम प्रेयर करेंगे उतना मिकाएल और उसके दूतों को शक्ति मिलती है। आणि जेवढी आपण प्रार्थना करतो तेवढी मिखाईल आणि त्याच्या दूताला शक्ती भेटते. याद रखो, हमें ऐसी ही प्रार्थना करना है, शैतान का राज्य प्रबल नहीं होना चाहिए, हारना चाहिए, गिरना चाहिए, ऐसा हम प्रेयरफुल होना चाहिए। हम प्रेयर आना नहीं करना है, युद्ध बराबर करना है। खत्म करता हूँ, यीशु के नाम से इनके कार्यों को नाश करता हूँ, इन्हें पूरी रीति से मिटा डालता हूँ। बाइबल में एक उदाहरण दिया गया है, वो है निर्गमन में। आणि बायबलमधून एक उदाहरण देण्यात आलेलं आहे निर्गमनमध्ये. निर्गमन अध्याय में, निर्गमन अध्यायामध्ये 17 अध्याय में अध्याय 17 मध्ये अमालेकियों के साथ युद्ध करने के लिए मोसेस ने जोशुआ को तैयार किया, कहा कि तुझे क्या करना है, लड़ाई के लिए जाना है। आणि अमालेकी लोकांसोबत युद्ध करण्यासाठी मोशेने यहोशूआला तयार केले, तर तुला त्या लोकांसोबत युद्ध करायला जायचं आहे. तो उसका 9 से पढ़ेंगे। आणि त्याचं आपण 9 पासून वाचूया. एक्सोडस निर्गमन 17, अध्याय 17, एक्सोडस निर्गमन 17 अध्याय 17 और उसका आणि त्याचं 9 पासून. तेव्हा मोशेने यहोशूआला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ. हाँ, अभी तू क्या कर, जो लोग तुझे दिखाई दे रहे हैं, करीब 2 लाख लोग हैं, उनमें से कुछ पुरुषों को छाट ले जो युद्ध कर सकते हैं। आणि जे लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये तू काय कर, काही पुरुषांना तू निवडून घे, जे लोक युद्ध करू शकते. अभी सभी लोग को युद्ध आता है क्या? आणि सर्व युद्ध करणे हे येतं का? हाँ? आज चर्च में भी प्रेयर करने को बोलते, सब प्रेयर करते आणि या चर्चमध्ये प्रार्थना करायला सांगण्यात येते, सर्व लोक प्रार्थना करतात आणि करतात. घर में प्रेयर करते हैं, रास्ते में प्रभु मला ये दे, प्रभु मला ये दे, लेकिन लड़ने के लिए बोला तो आणि युद्ध करण्यासाठी सांगितलं तर करते हैं आणि करतात. करतात का? बरोबर करतो. नाही. कसं करतो? शैतानाशी लढतो, और शैतान के साथ युद्ध त्याला करतात. अभ्यास करून देत नाही, शैतान निघून जा, और मुझे पढ़ाई करने के लिए नहीं, शाळेत जाऊन देत नाही, मी त्याचा विरोध करतो, और मुझे स्कूल में जाने के लिए नहीं देता, मैं उपवास करतो घरात, और तो उपवास करता है घर में. उपवास घरात करतो. साक्षीदार आहे बाबा आपल्याकडे, काही असं प्रणाली खोटं बोलत नाही, काही विचारायचं तिला विचारायचं, ती सरळ लागते.
नाही. प्रार्थना तो करतो और पण प्रार्थना लढतोच करता का है। शैतानाशी. लेकिन शैतान के साथ युद्ध माझ्या करता घरात है। त्रास देणाऱ्या आत्म्याशी मी लढतो और मेरे त्याला घर लटावतो, त्याला बांधतो, निघून जा. असं निघून जा. गुडघ्यावर बसून कधी गुडघ्यावर बसून एकटा प्रार्थनेला बसलाय. आता कळालं. और अभी समझ में आया तुम्ही लोक प्रेयर करता, और आप लोग प्रार्थना करते कशी हो प्रार्थना करता. और किस रीति से प्रार्थना करते हो. पवित्र प्रभू मी तुझे आभार मानतो मला आजचा दिवस दिला. तू किती चांगला देव आहे, मला किती प्रेम करतोस, तू खूप चांगला आहे, तुझ्यासारखा कोणी नाही. पवित्र पिता, हा 5 दिवसापासून माझ्या पोटात दुखते, मला बरं कर, मला आरोग्य दे. तू माझा देव आहे प्रभू. माझ्या कामधंद्याला तू आशीर्वाद दे, माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, माझ्या घरात शांती ठेव, माझं जीवन चांगलं ठेव. जीवन मंडळीत येणाऱ्या सगळ्यांना आशीर्वाद दे. लागणारी सगळी गरज पूर्ण कर. करुणेचे कृपेचे पंख मागते देवा. तू तुझ्यासारखा कोणी नाही. मी गेल्या रविवारी गेलो नाही, मला माफ कर प्रभू. माझ्या कामात आशीर्वाद दे. माझं या माणसाला कर्ज द्यायचं आहे, ते कर्ज फेडण्यासाठी मला पैसे दे प्रभू. असंच होतं नॉर्मल ते प्रेयर करताना. और नॉर्मल रीति से प्रार्थना करते हो. पण कधी असं तुम्ही म्हणता का गेल्या काही दिवसापासून माझ्या पोटात दुखते, हे पोटात दुखवणारा आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाण्याची आज्ञा देते. निघ माझ्याकडून, निघ येशूच्या नावात, आता ह्या क्षणाला निघ असं बोलतात. और इस रीति से कहते हो. मुलांना ताप येतो, मेरे बच्चों को बुखार आया है, चंगाई दे यीशु के नाम से तू चंगा हो. उनको भी ऐसे बोलते, हे बुखार की आत्मा निकल, मेरे घर में तू कैसे आया, तू मेरे बच्चों में कैसे आया, निकल जा. प्रेयर करते हैं आणि आपण फक्त प्रार्थना करतो. युद्ध करना मतलब कैसा, लड़ना. आणि युद्ध करणं म्हणजे लढणं. प्रार्थना आप करते हो, मैं आपको मना नहीं करती, आप सब प्रार्थना करते आणि तुम्ही सर्व प्रार्थना हैं, करता लेकिन आप लड़ते नहीं. आणि तुम्ही युद्ध करत नाही. वैसे ही प्रियो चर्च में जैसे यहाँ लिखा है, कुछ लोगों को चुन ले. जोशुआ ने कुछ लोगों को चुना और कुछ लोगों को चुनकर ही उन्हें युद्ध करने के लिए लेके गया, जिन्हें लड़ने के लिए डर नहीं था, हिम्मत था, डरते नहीं थे. वो लोग विरुद्ध आत्मा को मतलब विरुद्ध सेना से वो लड़ते नहीं थे, डरते नहीं थे. आणि ती लोक काय करत होती, लढाई करण्यासाठी ती लोक घाबरत नव्हते. आणि त्यांच्या विरोधामध्ये जी सेना आहे त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी त्याच्यामध्ये जो गेले लोग होते. तलवार चलाने को उनको आ रहा था, उन्हीं लोगों को उसने चुना. आणि ज्या लोकांना तलवार चालवण्यासाठी येत होतं त्या लोकांना त्याने निवडलं. मालूम हुआ. इसलिए जोशुआ उनका कैप्टन बना, लीडर बना, चलाने वाला, आगे लेके जाने वाला बना. आणि म्हणून यहोशुआ त्यांचा कॅप्टन बनला, त्यांचा पुढारी बनला आणि त्यांना पुढे घेऊन जाणारा प्रभु बनला. भी चाहता है कि कलीसिया में लोग, आप सभी लोग आते हैं, लेकिन आप सब कैसे हो, ऐसे लोग हो जो लड़ने वाले लोग हो. आणि देवाची इच्छा आहे की मंडळीमध्ये तुम्ही सर्व येता, परंतु देवाची काय इच्छा आहे की तुम्ही सर्व युद्ध करणारे असावे. किसके साथ, आणि कोणासोबत, आत्मिक सेनाओं के साथ. आणि आत्मिक सैन्यांसोबत. वैसे आप हो, ये प्रभु की इच्छा है. आणि कसं तुम्ही असावे ही देवाची इच्छा आहे. इसलिए उसने चुना आणि म्हणून त्याने और निवडलं चुनकर क्या किया, आणि निवडून काय केलं, आगे बढ़. आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. मोसेस ने कहा, जाके तू अमालेकियों से लड़, उद्या मी देवाची काठी हाती घेऊन. मैं क्या करूंगा. वो अपना काम भी बता रहा है. आणि तो स्वतःचं काम सुद्धा सांगतोय. वो अपना काम, तू लड़, तू लड़ने को जा. आणि तो युद्ध करण्यासाठी जा. हाँ, लेकिन मुझे लड़ने के लिए मना है. आणि मला युद्ध करण्यासाठी लेकिन मना मैं आहे. दूसरी रीति से आत्मिक युद्ध करूंगा. आणि मी आत्मिक रीतीने युद्ध तू करेन. शारीरिक युद्ध कर, आणि मी शारीरिक युद्ध मैं करेन. आत्मिक युद्ध करूंगा. आणि मी आत्मिक युद्ध मैं क्या करेन. करूंगा, आणि मी काय करेन, लाठी लिए हाथ में लिए हुए पहाड़ की चोटी पर जाऊंगा, यानी यीशु के निकट जाऊंगा. आणि मी हातामध्ये काठी घेऊन काय करेन, टेकडीच्या माथ्यावरती जाईल, म्हणजे येशूच्या जवळ विश्वास जाईल. की काठी, विश्वास की काठी, अथॉरिटी को लेकर, पावर को लेकर मैं क्या करूंगा, यीशु की चोटी, यीशु के चोटी मतलब पहाड़ की चोटी, यानी यीशु के एकदम निकट. आणि विश्वासाची काठी म्हणजे जी अधिकाराची काठी आहे ती घेऊन मी टेकडीच्या माथ्यावरती म्हणजे येशूच्या जवळ मी जाईल. फिर देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहिले. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुआने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. त्यावेळी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होईल व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होईल. हम क्या देखते हैं, जब जब मोसेस अपना हाथ ऊपर करता था, प्रार्थना करता था, तब तब इस यहोशू और इस्राएली लोग प्रबल होते थे, जीतते थे. लेकिन उसका हाथ भारी हो जाता था, वो हाथ नीचे करता था, फिर प्रार्थना बंद हो जाता था ना. फिर क्या हो जाते थे, अमालिक स्ट्रांग हो जाते थे. तो ऊपर प्रेयर हो रहा है,
आणि वरती प्रार्थना होत और आहे नीचे पहाड़ के नीचे क्या हो रहा है, युद्ध हो रहा है। आणि डोंगराच्या खाली काय होत आहे, युद्ध होत आहे। तो वैसे ही होता है, हम नीचे प्रेयर कर रहे हैं और ऊपर युद्ध हो रहा है। आणि तसंच होतं जेव्हा आपण प्रार्थना खाली करतो आणि वरती युद्ध होत असतं। जब हम नीचे प्रेयर करते हैं, प्रभु के सामने अपने हाथ उठाकर, अपने हाथों को फैलाकर या हाथ जोड़कर या ऐसा हाथ रखकर हम जब बोलते प्रभु, अभी मेरा तो ऐसा है, मैं ऐसा करके बहुत टाइम तक नहीं बैठ सकती, क्योंकि मुझे हाथ हिलाना, गर्दन हिलाना, ऐसा ऐसा करना ये मेरा होता ही यीशु के नाम से। अभी इसी घड़ी ये मेरा साथ सपोर्ट सब कुछ करता है, बॉडी भी करता है, हेड भी करता है, हाथ भी करता है। मैं ऐसा करके डांट नहीं सकती। यीशु के नाम से शैतान में तुझे ऐसा नहीं हो सकता है, मैं ऐसा यीशु के नाम से शैतान निकल। तब मैं दांत का भी उपयोग करती हूँ। आणि तेव्हा मी दाताचा सुद्धा वापर करते डांट क्यों? आणि दात तो उस समय हम जब नीचे प्रेयर करते हैं आणि त्यावेळेला जेव्हा आपण खाली प्रार्थना करतो वैसे आकाश में आणि तसंच आकाशामध्ये स्वर्ग से मिकाएल उसके स्वर्गदूत आकर जिस आत्मा से हम लड़ रहे आकाश में युद्ध होने लगा। आणि स्वर्गदूत आणि मिकाईल येऊन ज्या आत्म्यासोबत आपण युद्ध करत आहे ते लोक काय करतात, आकाशामध्ये त्या आत्म्यासोबत युद्ध करतात। अभी ये जो हमने जो रेवलेशन का 12 पढ़ा आणि प्रकटीकरणाचं जे आपण 12 वाचलं तब 7वां वचन से वो इसीलिए लिखा है, आपको भी कश्मीरा अनिता आंखों को जाके पानी डाल कर आओ। तो कहने का क्या है कि आप क्या करना है, आपको युद्ध करते समय वो आपको ऊपर सपोर्ट करते हैं। जैसे मोसेस प्रेयर कर रहा था, नीचे इनको सपोर्ट मिल रहा था, वैसे हम जब नीचे से प्रेयर करते हैं ऊपर मिकाएल और स्वर्गदूतों को क्या मिल जाता है, पावर मिलता है, सामर्थ्य मिलता है, वो लड़ने लगते हैं। आणि मोशे प्रार्थना करत होता तेव्हा यहोशुआ आणि जे इस्रायली लोक आहेत त्यांना सहकार्य भेटत होतं। जेव्हा आपण खाली प्रार्थना करतो तेव्हा मिकाईल आणि त्याच्या दूतांना काय भेटतं, सहकार्य भेटते। इसीलिए प्रियो बाइबल में इसके विषय पर जो अमालेकियों के जो विषय लिखा है ये इसीलिए लिखा है कि 13वें वचन में यहोशू ने अनुचरों समेत अमालियों को तलवार के बल से हरा दिया। आणि 13व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे, मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला। वैसे प्रियो इस युद्ध में भी स्वर्गदूत भी अमालियों से लड़ रहे थे। आणि तशाच रीतीने प्रियाने त्या युद्धामध्ये स्वर्गदूत अमालेकांसोबत युद्ध करत मैं होते। आपको एक ऐसा एक उदाहरण बाइबल का बताती हूँ जहाँ पृथ्वी पर युद्ध हो रहा है। आणि तुम्हाला मी बायबलमध्ये एक असं उदाहरण सांगते जिथं पृथ्वीवरती युद्ध होत आहे। सिर्फ पौलुस को मारने के लिए, लेकिन पौलुस को बचाने वाला कर्णधार जो बाइबल में लिखा है डैनियल का अध्याय 12 में उसका एक वचन डैनियल का अध्याय 12 उसका एक वचन त्याचं एक। उसी समय मिकाएल नामक बड़ा प्रधान, क्या लिखा है, बड़ा प्रधान जो तेरे जाति भाइयों का पक्ष करने के लिए खड़ा है वो उठेगा। आणि त्या समय है ना, हाँ मिले ना, क्या मिले, लिखा देखो, मैं फिर से बता दूँ। उस समय मिकाएल नामक बड़ा प्रधान, मतलब फारस का प्रधान और ग्रीस का प्रधान बड़े हैं क्या? आणि पारसचं प्रधान आणि ग्रीसचं प्रधान हे मोठे आहेत का? नहीं है। नाही आहे। फिर हम देखते कि जाति भाइयों के पक्ष, यानी जाति भाई के पक्ष यानी उनसे यीशु के लोग उनका पक्ष लेने के लिए वो क्या हो जाता है, खड़ा रहता है और उठता है। तो अभी हम प्रेरितों के काम में जाएंगे। आणि आपण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जाऊया। प्रेरितों के काम अध्याय 27 एक्ट्स चैप्टर 27। ये मल्लयुद्ध अभी कहाँ हुआ, ये मल्लयुद्ध हुआ पृथ्वी पर। आणि प्रेषितांचे कृत्य 27 मध्ये जे मल्लयुद्ध आहे ते पृथ्वीवरती झाले। शैतान और उसकी टुकड़ी यानी प्रधान जो वो थे वो पौलुस को मारना चाहते थे। आणि शैतान आणि त्याची जी टुकड़ी आहे ती लोक पौलाला मारू इच्छित होते। इसीलिए यरूशलेम में पकड़ने के बाद वो लोगों ने मन्नत किया कि जब तक हम पौलुस को मारेंगे नहीं, हम कुछ खाएंगे नहीं, पिएंगे नहीं। आणि म्हणून यरूशलेममध्ये पकडल्यानंतर त्यांनी नवस केलं की जोपर्यंत आम्ही त्याला मारणार नाही तोपर्यंत आम्ही काही खाणार नाही आणि काही पिणार नाही। कोणी नवस केला, त्याच्या शत्रूंनी, और उसके शत्रु ने मन्नत मानी। पौलुस ने मन्नत नहीं किया था। आणि पौलाने नवस नव्हता उसके केला। जो शत्रु थे आणि त्याचे जे शत्रु होते यहूदियों में से, आणि यहूदी लोकांनी उन्होंने मन्नत किया था कि कैसे भी करके इसको है ना हम यहाँ से रस्ते से निकालेंगे ना, जब ये लेके जाएंगे तब इसको रास्ते में मार डालेंगे पौलुस को। आणि त्यांनी नवस केलं जेव्हा आपण याला इथून घेऊन जाऊ तेव्हा रस्त्यामध्ये याला काय करून मारून टाकू। इसलिए प्रियो याद रखो, जो चर्च एस्टैब्लिश करता है, चर्च
बनाने के लिए परमेश्वर जिसको इस्तेमाल करता है और चर्च चलाने वाले को हमेशा शैतान पीछे रहता है मार डालने के लिए। आणि म्हणून जे चर्च बनवणारे असतात आणि जे चर्च चालवणारे असतात शैतान त्यांच्या पाठीमागे असतो त्यांना मारून टाकण्यासाठी। वो उसका पूरा प्लान हमेशा ताक में रहता है कब इसके ऊपर अटैक करने को मिले और मार डाले। आणि तो ताकामध्ये बसलेला असतो की कधी पण यांच्यावरती वार करायला भेटतो आणि यांना मारून आप टाकावं। सबको तो मालूम है वहाँ से फिर क्या हुआ, उसको कैसर का उसने सामना बोला मुझे कैसर के सामने जाना है। आणि त्यांनी सांगितलं मला कैसरच्या समोर जायचं और आहे। कैसर के सामने जाने के लिए वो लोग कहाँ से जहाज से जा रहे थे। आणि कैसरच्या समोर जाण्यासाठी ती लोक कुठे चालले होते? जहाज से जा रहे थे। आणि जहाजामधून जात होते तभी ट्रेन नहीं था ना, आणि तेव्हा ट्रेन नव्हती तभी हमारा वो ये नहीं था, प्लेन नहीं था। आणि तेव्हा एरोप्लेन नव्हता लोगों को बिठाया और प्लेन से गए, आणि बसून आणि प्लेन मधून गेले ट्रेन में बैठा, ऐसा नहीं था। आणि अशा रीतीने नव्हतं। तो उस समय यात्रा जहाज से ही होती थी एक देश से दूसरे देश में जाने के लिए। आणि म्हणून त्यावेळेला जी यात्रा आहे ती एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी यरूशलेम जायची से रोम तक यात्रा चालू हो गई। आणि यरूशलेम पासून रोमपर्यंत त्यांचा प्रवास चालू झाला। उसने जो लीडर था, कैप्टन था, उसे बताया था, पहले ही बताया कि यात्रा करने के लिए अभी का जो काल है वो बराबर नहीं है, तो इसलिए हम क्या करेंगे, हम यहीं पर रुकेंगे। आणि त्यांचा जो अधिकारी होता त्याने त्याला सांगितलं की आता प्रवास करण्यासाठी योग्य नाही म्हणून आपण काय करूया तिथेच थांबूया। लेकिन उसने पौलुस की सुनी नहीं आणि त्याने पौलास ऐकलं नाही और जहाज से जहाँ वो लोग रुके हुए थे बंदरगाह पर, वो रहने के लिए अच्छा नहीं बोलकर वो लोग ने बोला हम आगे जाएंगे। आणि ज्या किनाऱ्यावरती ते लोक थांबले होते ते लोकांनी काय केलं पुढे तिथून निघून गेले। और आगे हम देखते हैं, हम पढ़ेंगे 7वां वचन 27-7 27-7 मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिता समोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेताच्या किनाऱ्यावरून सल्मोना समोर गेलो। मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्यांच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो। त्यांच्याजवळ लसया नगर होते। तेव्हा 5 दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रातून जाणे संकटाचे होते। म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की अहो गृहस्थांनो, या जल प्रवासात केवळ मालाचे आणि कारवाचे नुकसान नव्हे तर आपल्या जीवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते। तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा कांदे व तारवाचा धनी यांच्याकडे अधिक लक्ष दिले। ते बंदर हिवाळ्यात राहायला सोयीचे नव्हते, म्हणून बहुतेकांनी मदत दिली होती की तिथून निघावे आणि साधे तर हम देखते हैं कि जो मैंने आपको बताया कि उसने कैप्टन ने क्या किया, उसकी बात न सुनकर, अभी ऑलरेडी हम देखते हैं 9वें वचन में कि ऑलरेडी उसने बहुत दिन का उपवास कर चुका था, उपवास के दिन उसके बीत चुके थे, यानी पौलुस ने उपवास किया था। आणि त्याचे जे उपवासाचे दिवस होते ते होऊन गेले होते, म्हणजे पौलाने उपवास केला होता। इस उपवास में उसने जान लिया था कि आगे विपत्ति होने वाली है, आगे संकट आने वाला है, तूफान आने वाला है। आणि या उपवासामध्ये तो त्यांनी जाणून घेतलं होतं की पुढे संकट येणार आहे। लेकिन ये लोग ने विश्वास नहीं किया आणि ह्या लोकांनी विश्वास केला नाही। 13 वचन आणि 13वें वचन मग दक्षिणेचा वारा मध्य वाहत असल्यामुळे क्या हुआ, दक्षिणी हवा बढ़ने लगी। अभी 14 वचन परंतु थोड्या वेळानंतर युरोकोलन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला। क्या लिखा है, यूरिकुलिन नाम का बड़ी आंधी जो थी कहलाती थी वो थी। अभी आंधी किसको बताया जाता है, आणि जे वारा आहे तो कोणाला दर्शन करतो, शैतानाला। शैतान आंधी तूफान इसके द्वारा लोगों को रोकता है, तो मनुष्य को मारता है। आणि शैतान वादळ वाऱ्याच्या द्वारे मनुष्याला अडवतो आणि त्यांना मारतो। उसकी बड़ी इच्छा थी कि ये यूरोपियन इस आंधी तूफान में पौलुस भी मर जाएगा, सब लोग मर जाएंगे, जहाज डूब जाएगा, ऐसा पूरा प्लान शैतान और उसके जो दूतों ने ये पूरा कर लिया था और सक्सेस भी हो गए थे लोग। आणि शैतान आणि त्याच्या दूतांनी पूर्ण योजना केलेली होती की युरोकोलन जो वारा आहे त्याच्यामध्ये ही लोक काय होऊन जातील, मरून जातील आणि त्याची जी योजना आहे ती सक्सेसफुलच झालेली। लेकिन पण पौलुस कौन था, आणि पौल हा कोण होता, एक योद्धा था, आणि एक योद्धा होता, प्रार्थना करने वाला, आणि तो प्रार्थना उपवास करने वाला व्यक्ति था, आणि उपवास करणारा व्यक्ती होता। इसीलिए प्रियो आणि म्हणून प्रियानो, यूरोपियन इस बड़ी आंधी तूफान में भी वो आंधी तूफान उस समुद्र में चल रहे जहाज को डुबा नहीं पाए। क्यों, क्योंकि उस समय मिकाएल स्वर्गदूत और जो उसके साथ जो सेना थी
दूर थे वो सब क्या कर रहे थे, इसी समुद्र में युद्ध चालू था। आणि युरोपियन जो मोठा वारा आहे तो त्यांच्या जहाजाला डुबू शकला नाही, कारण मिखाईल आणि त्याचे जे दूत आहेत त्याच वादळ वाऱ्यावरती लोक काय करत होते, युद्ध करत होते. मिकाईल और शैतान के दूतों में युद्ध चालू था। आणि मिखाईल आणि शैतानाच्या दूतांमध्ये युद्ध चालू बड़ी होते. आंधी के से उस जहाज को डुबाना था, आणि मोठ्या वाऱ्याद्वारे त्यांना त्या जहाजाला डुबायचं होतं. लेकिन मिकाईल के स्वर्गदूत हमेशा प्रोटेक्शन कर रहे थे उस जहाज का। आणि मिखाईलचे जे स्वर्गदूत आहे ते जहाजाचं संरक्षण करत होते. ऐसा नहीं है, हम ऐसा पढ़ते हैं, आप खुद सोचो, अंधकार, कुछ दिखाई नहीं दे रहा है, हवा, सादा इधर थोड़ा सा हवा आया तो हम ऐसे होते हैं, हाँ, एकदम ठंडी लगने लगती है, कांपने लगती है, उसमें पानी, बारिश, पाऊस, हाँ पूरा, और जहाज ऐसा टाइटैनिक डूब गया, आणि टायटॅनिक डुबून गेले. हमारा नोआ का जहाज नहीं डूबा। आणि आपल्या नोहाचं जहाज डुबलं नाही. सच है, बड़े बड़े पत्थरों से वो जा टकरा, आणि मोठ्या मोठ्या दगडाला जाऊन तो ठोकला, नहीं आदळला. लेकिन नोआ का जहाज नहीं गिरा। आणि नोहाचे जे जहाज आहे ते पडलं नाही, तुटलं नाही. आपको मालूम है नोआ का जहाज जो बनाया था वो लकड़ी का बनाया था, उसको डांबर लगाया था। टाइटैनिक का जो जहाज था वो मस्त मटेरियल का, स्ट्रॉन्ग, क्या घमंड था जब वो टाइटैनिक जो जहाज बनाया था, क्या वो क्या जिसने बनाया था, क्या घमंडी हो, वो घमंड के कारण ही वो टाइटैनिक का जहाज होता। घमंड इसलिए बोलते कभी घमंड नहीं करने। आणि म्हणून म्हणतात की कधी अहंकार करायचा नाही. परमेश्वर ने एक लकड़ी का जहाज बनवाया, आणि देवाने एका लाकडीचं जहाज बनवलं. वो जहाज इतने बड़े दिखाए कि जमीन फूट गई, जमीनों से पानी निकला, पहाड़ फूट गए, सोचो, लेकिन उसमें वो जहाज अच्छी रीति से कुछ भी नहीं हुआ. आणि काही झालं नाही. उस समय भी मिकाईल स्वर्गदूत क्या कर रहा था, उस जहाज के ऊपर कृपा कर रहा था. आणि त्यावेळेला सुद्धा मिखाईल स्वर्गदूत त्या जहाजावरती कृपा करत आज होता. ये यूरोपियन जो तूफान, आंधी तूफान, उसमें जहाज के हेलकवे खाते हो गए लोग, शायद इधर से उधर लुढ़कते भी हो गए, इधर से उधर लुढ़क, लेकिन एक जन भी पानी में नहीं गिरा. आणि युरोपियन जो वारा आहे त्याच्यामध्ये ह्याचं जे जहाज आहे ते हेलकावं घेत होतं, परंतु त्यांचा एकच सुद्धा आप इमेजिन करो, थोड़ा सा आप बनकर कि इधर शैतान की सेना लड़ रही है और इधर परमेश्वर की स्वर्गदूत जो मिकाईल है उसके दूत लड़ रहे हैं. इनका युद्ध चालू है, घमासान युद्ध. कितने दिन से? आणि किती दिवसांपासून? 14 दिन हो गए. आणि 14 दिवस झाले युद्ध चालू है. आणि युद्ध चालू आहे. लेकिन यूरोपियन को यानी शैतान को प्रबल होने नहीं दिया. आणि जे युरोपियन आहे म्हणजे जे शैतान आहे त्याला प्रबल होऊ दिला नाही. उस जहाज की रक्षा हुई. आणि त्या जहाजाचं रक्षण लेकिन ये झालं. युद्ध हुआ क्यों? आणि हे युद्ध झालं का? इसलिए क्योंकि पौलुस प्रेयर कर रहा है. आणि यासाठी कारण पौल हा प्रार्थना करत जहाज होता. में प्रेयर कर रहा था. आणि तो त्या जहाजामध्ये प्रार्थना करत अभी ऐसे होता. आंधी तूफान में हम क्या बोलेंगे, हे देवा तू कुठे आहे, कुठे, मी आता हात उचलून प्रार्थना केली, शांत हो, पण तूफान काय शांत झालं नाही, कुठे तू माझी प्रार्थना ऐकत नाही. ऐसा बोलकर हम नहीं करना था. वो लगातार कंटिन्यूसली, प्रभु तू सब कुछ कर सकता है, तेरे लिए कोई बात कठिन नहीं, मेरे साथ इन सब लोगों को बचा ले यीशु के नाम से. ये आंधी तूफान हम पर प्रबल मत होने देना, हमारा किसी का भी नाश मत होने देना. पानी की लहरें, वो आंधी तूफान की लहरें जहाज को मार रही, जहाज टूटने नहीं देना, जहाज टूटने नहीं देना. कंटिन्यूसली उसका प्रेयर था. इसीलिए परमेश्वर ने दूध भेजा. पढ़ो 23 वचन 22 वचन से. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. वो इतने बड़े आंधी तूफान में खड़ा हो गया, खड़े होकर एक रस्सी का सहारा, मैं ऐसा नहीं बोलती कि वो ऐसा खड़ा रहा आंधी तूफान में उसको जाए, इसलिए वहाँ पर उस रस्सी के सहारे से खड़े रहकर उसने क्या कहा कि तुम्हें क्या करना चाहिए था, मेरी बात सुननी चाहिए थी, तुमने नहीं सुना, लेकिन ठीक है, फिर भी अभी तुम ढाढ़स बांधो, तुम्हारी किसी की हानि नहीं होगी, तुम लोग नहीं मरोगे. आणि तुम्ही लोक मरणार नाही. अभी कुछ लोग या वेळा झाला या ह्याला काहीतरी डोक्यावर चढले याच्या, है ना. ऐसे समय पर कोई विश्वास करेगा. आणि अशा वेळेवरती कोणी विश्वास सबको करेल. अपना अपना मृत्यू दिख रहा है, आणि सगळ्यांना आपला मृत्यू दिसत है ना. आहे. लेकिन ये अभी बोल रहे तुम लोग नहीं मरोगे. आणि हा बोलतो की आता तुम्ही मरणार नाही. लेकिन वो खास कहता है वहाँ, क्यों ऐसा बोला, मैं
क्योंकि मैं परमेश्वर जिसका मैं हूँ, जिसकी मैं सेवा करता हूँ, उसने अपना स्वर्गदूत भेजकर, वो स्वर्गदूत कौन था? मिकाएल भेजकर मुझे कहा है, ए पौलुस मत डर, मुझे कैसर का सामना करना है। क्योंकि वहाँ गिब्राइल लिखा नहीं, अगर गिब्राइल होता तो गिब्राइल का नाम वहाँ लिखा होता, यानी वो कौन था? वहाँ जो पृथ्वी पर जो पृथ्वी नहीं समुद्र पर जो युद्ध चालू था, उसमें मिकाएल उसको सांत्वना दे रहा था, मत डर, मैं तुम्हारी तरफ से लड़ रहा हूँ, ये आंधी तूफान तुझे कुछ नहीं करेगी, तेरे साथ इन लोगों को भी तुझे दे देता हूँ, एक भी व्यक्ति नहीं मरेगा। हाँ, जहाज टूट जाएगा, आगे जहाज टूटेगा, लेकिन तुम लोग सब लोग उस बंदरगाह पर टिक जाना। आणि जहाज कुठून जाईपर्यंत तुम्ही काय करा, ताब्यातून किनाऱ्यावरती जा। आपको समझ में आया? इसलिए प्रियो, मिकाएल ये जो प्रधान है, हमारी प्रार्थनाओं के द्वारा युद्ध करने के लिए उनको मौका मिलता है। आणि मग म्हणून मिखाएल हा जो प्रधान आहे त्याला आपल्या प्रार्थनांद्वारे युद्ध करण्यासाठी संधी मिळते। इसलिए युद्ध करने वाले, डांटने वाले, शैतान के साथ युद्ध करने वाले बनो। इसलिए पतरस कहता है शैतान का सामना करो, याकूब कहता है शैतान का सामना करो, उसे लड़ो, उसे हाँ, वो तुम्हारे सामने से भाग जाएगा। आणि पेत्र आणि याकूब म्हणतो की तुम्ही शैतानाचा सामना करा, त्यांच्यासोबत युद्ध करा, तर तो शैतान काय होईल? तुमच्या समोर पळून जाईल आणि तुम्ही त्याला घाबरू नका, उसका सामना करो आणि त्याचा तुम्ही सामना करा, त्याच्यासोबत युद्ध करा। युद्ध करने वाले सैनिक बनो, युद्ध करने वाले मसीह बनो। आणि म्हणून युद्ध करणारे सैनिक बना आणि युद्ध करणारे तुम्ही ख्रिस्ती बना। अगर आपको लड़ना ही है आणि जर तुम्हाला युद्ध करायचं इंसान के साथ आणि कोणत्या मनुष्यासोबत, मसीह विरोधी लोगों के साथ सामना करो, लेकिन इधर आपस में एक दूसरे के साथ मत लड़ो, अपने घर में एक दूसरे के साथ मत लड़ो। आणि जे ख्रिस्त विरोधक लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही युद्ध करा, परंतु तुम्ही इथे आपापसामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये तुम्ही युद्ध तुम्हारा करा। पति पैसा तुम्हारे घर में हाथ में देता नहीं, तो उसके पीछे काम करने वाले आत्मा से लड़ो, उपवास करो, घुटनों पर आओ, उस आत्मा से लड़ो, ऊपर देखो युद्ध हो जाएगा। आपके लिए चाहिए तो स्वर्गदूत नीचे तक आ जाएंगे, आपके घर में पे आ जाएंगे आणि तुमच्यासाठी जे स्वर्गदूत आहे तो तुमच्या घरापर्यंत येते और लड़ेंगे आणि युद्ध करते। मालूम हुआ? लेकिन क्या करना है? प्रेयर के साथ साथ, मैं ये नहीं बोलती आप प्रेयर मत, प्रेयर तो होना ही है आपका, आणि प्रार्थना झाली पाहिजे। प्रेयर के साथ साथ आपको लड़ना भी है उन आत्माओं से जो आपके घरों में काम करते हैं। आपके लोग यीशु में नहीं आते, आणि तुमची लोक येशूमध्ये येत नाही, जाति उनको पकड़ के बैठी है, आणि ती जी जाती आहे त्यांना पकडून ठेवलेली आहे, उनकी जाति जिस जाति से आप आए हो, आणि ज्या जातीमधून तुम्ही आलेले इसलिए डर आहात के मारे वो लोग नहीं आते। आणि कोण भीतीमुळे ती लोक येत भीति नाही। की आत्मा को, उस जाति के स्पिरिट से लड़ो ना, आणि भीतीची आत्मा, ती जातीची जी आत्मा आहे त्या आत्मेशी तो तुम्ही युद्ध आपको करा। लड़ना है, घर आपका है, आपको आपके घर का प्रधान बनाया है, आपको लड़ना है। आप बोलोगे नहीं दीदी आप लड़ो, आपको लड़ोगा। मैं कितने लोगों का प्रयत्न करेंगे, कितने लोगों का प्रयत्न? आणि किती लोकांची प्रार्थना, आपका घर है, आपके लोग हैं। मैं मेरे घर के लोगों के लिए लड़ती हूँ। मुझे तो प्रभु पहले ही बताया है कि मेरे घर के लोग तो हटे से दिए, आणि माझ्या घरातील लोक हरकती आहे, वो लास्ट मोमेंट में ही यीशु के पास आएंगे और मेरे पहले ही सब जाएंगे। आणि ते लोक शेवटच्या क्षणाला येशूमध्ये येतील आणि माझ्या अगोदर ते जातील। ऐसा ही उनका अंत है, आणि असं त्यांचा अंत आहे। सबसे लास्ट उनके घर में मैं जाऊंगा, आणि सगळ्यात लास्ट त्यांच्या घरामध्ये मी जाईल, क्योंकि उनका अंत होगा तब मैं जाके उनको ग्रहण कराऊंगी, फिर वो जाएंगे प्रभु के पास। ऐसा ही अंत है। आणि अशा रीतीने अंत तो आहे। ये मुझे भी कैसे मालूम पड़ा? अरे प्रभु ऊपर के तो- साथ बैठी, प्रभु से मैं बोल रही हूँ इतने साल से मैं मांग रही हूँ, क्यों नहीं देता? तो प्रभु ने बोला ऐसा होगा। आणि तेव्हा प्रभूने सांगितलं अशा रीतीने होईल। तो इसलिए प्रेयर करो, अपने हर एक जन अपने अपने कुटुंब के लिए प्रेयर करो। आणि म्हणून प्रत्येक जणाने स्वतःच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करा करो। आणि युद्ध जो करा। आपके घर के लोगों को पकड़ के रखा है, तकलीफ दे रहा है, आपका घर कुटुंब तोड़ रहा है, आपके लोगों को यीशु के पास आने नहीं दे रहा है, उस स्पिरिट से लड़ो। इसलिए आत्मा परखने का दान मांगो, कौन सा आत्मा मेरे पति को पकड़ा है, कौन सा आत्मा मेरे बेटी को पकड़ा है। अच्छा, यीशु के पास आने न देने वाली आत्मा है, अच्छा फारस का प्रधान, आणि येशूकडे येऊन देणारी आत्मा आहे पारसचा प्रधान। अच्छा यूनान का प्रधान, सब काबिज करना संसार में, क्योंकि यूनान के प्रधान का काम क्या है? संसार में जीना, संसार में राज्य करना। तो आपके घर के लोग क्यों नहीं आ रहे? क्योंकि उनको संसार चाहिए, पैसा चाहिए, संसार संसार। तो यूनान का प्रधान। आणि तुमच्या घरातील लोक काय येत नाही, कारण त्यांना शहर हवं आहे, पैसे हवे आहेत, म्हणून युनानचा अधिपती। फिर अगर दारू पीने वाला है तो आपको तो मालूम पड़ गया दारू का आत्मा है। आणि दारू पिणार आहे तर तुम्हाला माहीत पडलेलं आहे दारूचा आत्मा आहे। मतलब जो आप ये सब एक एक को पहचान सकते हैं। आणि इतना तो प्रभु हमको ज्ञान दिया है परखने का। आणि एवढं ज्ञान देवाने आपल्याला दिलेलं आहे पारखून घेण्याचं।
और उससे लड़ो, उपवास कर। जैसे आज हम देखते हैं कि ये उसके इस दुख की घड़ी में ये क्या किया, उपवास किया। ऑलरेडी इसके उपवास पहले बीत चुके थे, फिर वापस 14 दिन का उपवास हुआ। आणि ह्या जे उपवासाचे दिवस पहिलेच निघून गेले होते, त्यांनी पुन्हा 14 दिवसाचे उपवास केले पहले ही ऑलरेडी उपवास किए उसने, आणि पहिलेच त्यांनी उपवास केलेले होते लेकिन वापस उसको 14 दिन का भी उपवास करना पड़ा। आणि त्याला पुन्हा 14 दिवसाचे उपवास करावे लागले 14 दिन के बाद वो बोलते हैं कुछ खा लो। आणि 14 दिवसानंतर तो म्हणतो काही खाऊन घ्या सोचो आणि विचार करा। तो इसलिए बनो वैसे, आणि म्हणून तशा रीतीने बना। तो ये मिकाएल स्वर्गदूत आपको मदद कर पाएगा, आणि हा मिखाईल स्वर्गदूत तुम्हाला मदत करू शकेल आपको हेल्प कर पाएगा। आणि तो तुम्हाला मदत करू शकेल। इसलिए बहुत जरूरी है प्रियो, आप एक सैनिक की नहीं खड़े रहना। आणि म्हणून खूप गरजेचं आहे प्रियांका, तुम्ही एका सैनिकासारखं उभं राहणं। ऊपर भी युद्ध होता है, पृथ्वी पर भी युद्ध होता है। आणि वरती सुद्धा युद्ध होतं आणि पृथ्वीवरती सुद्धा युद्ध होतं। हाँ, पृथ्वी पर भी अगर आपके घर में आपस में घर में झगड़े बिगड़े चालू है, मारामारी चालू है, ये तो समझ जाने का घर में वो स्पिरिट मंडला रहा है। आप अपने घर के आत्मा को डांट करके निकल, झगड़े की आत्मा निकल यीशु के नाम से। आणि आपसामध्ये जर घरामध्ये तुमच्या जर भांडण चालू आहे तर तुम्ही ओळखू शकता की भांडणाची आत्मा फिरत आहे आणि तुम्ही त्या आत्म्याचा विरोध करून त्याला निघून जाण्याची आज्ञा द्या। इसलिए प्रियो बहुत जरूरी है कि हमें स्वर्गदूतों को प्रार्थनाओं के द्वारा मदद करना। आणि म्हणून प्रियांका फार गरजेचं आहे स्वर्गदूतांना आपल्या प्रार्थनेद्वारे मदत करणं। तो पहिला थिस्सलुनीकर की पत्र निकालो, पहिलं थिस्सलुनीकर पत्र काढूया, 4 अध्याय, अध्याय 4 उसका 16 आणि त्याचं 16। पहिला थिस्सलुनीकर पहिलं थिस्सलुनी अध्याय 4 अध्याय 4 और उसका 16। आणि त्याचं 16। कारण आज्ञा ध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील। नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी हम जैसे मैं पढ़ती हूँ हिंदी में, क्योंकि प्रभु आप स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार, और फिर से ध्यान से सुनना, प्रधान दूत का शब्द सुनाई देगा। इसका प्रधान मिकाएल का स्वर्गदूत सुनाई देगा, उसके बाद परमेश्वर की तुरही फूकी जाएगी। मालूम है? तो यहाँ पर हम देखते हैं कि उठाए जाने के समय पर भी आणि उचलल्या जाण्याच्या वहाँ पर वेळेला भी प्रधान स्वर्गदूत है। आणि तिथे सुद्धा प्रधान स्वर्गदूत आहे। ये वापस प्रधान स्वर्गदूत मिकाएल के बारे में यहूदा की पत्री अध्याय 1 उसके 9 में भी लिखा है। यहूदाचं पत्र अध्याय 1 त्याच्या 9 मध्ये देण्यात आलेलं वहाँ आहे लिखा है, आणि तिथे लिहिलेलं आहे, परंतु प्रधान स्वर्गदूत मिकाएल ने शैतान के मूसा के शव के विषय में वाद विवाद किया तो भला बुरा कहकर उसने साहस न किया, परंतु कहा प्रभु तुझे डांटे। यानी वहाँ पर भी हम देखते हैं कि मिकाएल एक प्रधान स्वर्गदूत है। आणि तिथे सुद्धा आपण पाहतो की मिकाएल हा प्रधान स्वर्गदूत आहे। हाँ, इसलिए वो हमारी मदद के लिए है। आणि म्हणून तो आपल्या मदतीसाठी आहे। इसलिए प्रियो, आज आप प्रभु आपको यही कहता है, आपको मसीह विरोधी सेनाओं के साथ मसीह विरोधी संगठनों का अंत करना है। मसीह विरोधी लोगों को साथ अगर आपको उनको रोके रखना है तो आपको एक सैनिक की नाई बनकर प्रधान स्वर्गदूत मिकाएल से मदद लेना है। आपके घर को लोगों को आपको चेंज करना है, खुद की बीमारी को दूर करना है, तभी भी आपको प्रधान स्वर्गदूत से मदद लेना है। आपको ऐसा नहीं बोलना है, हे मिकाएल मैं तुझे आज्ञा देती हूँ, अभी इसी घड़ी से मार। कोई जरूरत नहीं, आपको मिकाएल की आज्ञा देने की जरूरत नहीं है। मिकाएलला आज्ञा देण्याची गरज नाही और बाकी आज्ञा का पालन भी नहीं करेगा, आणि तो तुमच्या आज्ञेचं पालन सुद्धा करणार सिर्फ नाही परमेश्वर की आज्ञा का पालन करता है। आणि तो फक्त देवाच्या आज्ञेचं पालन करतो। आपको नीचे प्रार्थना करना है, आपको किसको डांटना है? आणि तुम्हाला खाली प्रार्थना करायचं आहे, तुम्हाला कोणाला ओरडायचं आहे आत्माओं को। आणि जे दुरात्मा आहे त्याला स्वर्गदूत बराबर से लड़ेंगे। आणि स्वर्गदूत योग्य रीतीने आप लढेल। इतना तक बोल सकते हो कि प्रभु तूने हमारी सेवा टहल करने के लिए जो स्वर्गदूत दिए, उन स्वर्गदूतों के द्वारा प्रभु तू हमें मदद कर। इस रीति से आप परमेश्वर से इस रीति से प्रेयर कर सकते हैं, लेकिन आप स्वर्गदूतों को कमांड नहीं कर सकते। आणि तुम्ही ह्या रीतीने बोलू शकता की प्रभू आमची सेवा करण्यासाठी जे तू देवदूत दिलेले आहे, तू काय कर त्यांना आमच्या मदतीसाठी पाठव, परंतु तुम्ही
कोणी त्यांना आज्ञा देऊ शकत इब्रानियों नाही. की पत्री में 1:14 में लिखा है कि हमारी सेवा के लिए स्वर्गदूत है। आणि इब्रिकांस पत्र अध्याय 1:14 मध्ये देण्यात आलेलं आहे की आपल्या सेवेसाठी स्वर्गदूत आहे. दूसरा, हम स्वर्गदूतों को कभी कभी खाना भी खिलाते हैं। आणि दुसरं कधी कधी आपण स्वर्गदूतांना जेवण सुद्धा देतो. अनजाने में ऐसा लिखा है इब्रानियों की पत्री में, इब्रानियों की पत्री निकालो, हिब्रू 13 उसका 2, इब्रिकांस पत्र अध्याय 13 त्याचा 2. हिब्रू 13:2। इब्रिकांस पत्र अध्याय 13 त्याचा 2. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका. हाँ, इसलिए एक मसीह होने के नाते आप कभी भी है ना अतिथि सत्कार पहुनाई करना, पहुनाई करने को आप भूलो मत। आपके घर में आने वाले लोगों का पाहुणचार करो, पहुनाई करो। उस समय ऐसा मत सोचो बाबा एवढे पैसे जातात ते एवढं जाणार आहे, आता ती येते बाबा बाबा, ऐसा मत सोचो। पहुनाई, आपके घर में जो आ रहा है उसका पाहुणचार करो, पहुनाई करो, चाय पानी, सब पानी तो देना ही हमारा कर्तव्य है। आणि पाणी देणे हे आपलं कर्तव्य आहे. कोई लोग तो हमारे चर्च में ऐसे थे जिन्हें पानी देना भी भारी पड़ता था। आणि काही लोक पीने के आपले लिए पानी, नहाने के लिए पानी नहीं, पीने के लिए पाणी भी वो देते नहीं थे, ऐसे थे वो। आणि पिण्यासाठी पाणी सुद्धा ते लोक देत नव्हते, अशा अभी रीतीने उनको होते. मालूम पड़ गया पानी देना है, आशीष मिलता है, आणि आता त्यांना समजलं पाणी द्यायचं आहे, आशीर्वाद तो अभी मिळतो. पानी देते हैं, आणि आता ते लोक पाणी खाना देतात नहीं देते, आणि तो जेवण भी बाबा चाय भी सब देते हैं। आणि कधी कधी चाय देतात. मतलब अभी, लेकिन बाइबल हमें बताती है कि हमारे घर में आने वालों को हम अतिथि सत्कार करना है, आणि बायबल आपल्याला सांगता आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्याचा अतिथी सत्कार करायचा आहे ये जरूरी है। आणि हे गरजेचं आहे. उनको कभी भी खाली पेट नहीं भेजना है, आणि त्यांना कधी खाली पोटी तुम्ही पाठवू नका. थोड़ा ही सही तुम खाते जाओ। आणि थोडं का नाही होते तुम्ही खाऊ वो लोग नका. फेंकने दो, आणि जर ते लोक फेकतात तर आप फेकू लोग दे. देते हो तो ज़्यादा देते हो ना। आणि तुम्ही लोक देता जास्त देता ना. हाँ, तो ऑलरेडी उसने अगर 2 घरों में जाकर खा के आए होंगे, अगर पेट कम रहेगा तो अभी मेरे को ज़्यादा नहीं रहेगा तो मैं भी ऐसे ही बोलूँगी, तो फिर मैं क्या करूँगी? आणि मग मी काय करेन फेंक देगी। आणि फेकून टाकेन. वैसे मैं फेंकती नहीं हूँ, तर तुम्ही मैं फेकत वो नाही. पार्सल देऊन टाका, मैं जरूर करेन। आणि मुझे पार्सल दे दो, मैं घर की जाकर और खाऊंगा. जानवर फेंकायला माझी विरोधात है। और खाना फेंकने के विरुद्ध ये है. हमारे बचपन से अगर खाना नहीं जाता है तो हम ढक के रखते थे, जब भूख लगेगा तो याद रखना। आणि सवय वैसे होते. कभी ऐसा नहीं फेंका, आणि म्हणून कधी जेवण फेकलं नाही. कभी नहीं। अभी भी हम नहीं फेंकते, अगर नहीं जाता कुत्तों को देते हैं, कुत्ता खाता है लेकिन हम फेंकते हैं। आणि नाही गेलं तर आम्ही कुत्र्याने दिसतो कुठे खातात, आम्ही टाकत नाही. तो इसलिए प्रियो, बाइबल में के अनुसार हम मसीह लोग पहुनाई करने वाले ज़्यादा होने चाहिए। आणि बायबलनुसार आपण ख्रिस्ती लोक पाहुणचार करणारे असले आपके पाहिजे. घर में आने वाले लोगों का भले अविश्वासी है, विश्वासी है, लेकिन ज़्यादा करके बढ़कर विश्वासियों का आप पहुँचार करना चाहिए। आणि तुमच्या घरामध्ये येणारा अविश्वासी आहे किंवा अविश्वासी आहे आणि जास्त करून तुम्हाला विश्वासी लोकांचा पाहुणचार करायचा आहे. हाँ, उससे क्या होता है आगे पर? कारण तेने करून कितीतरी देवदूतांचे अतिथ्य नकळत केले आहे. ऐसे तो कितने लोगों ने क्या किया है? स्वर्गदूतों का पहुनाई किया है। किसका किया है? आणि कोणाचं केलेलं आहे? स्वर्गदूतों का पहुनाई किया है। आणि सर्वदूतांचा पाहुणचार केलेला आहे. अनजाने में उनसे स्वर्गदूतों की पहुनाई हुई है। आणि नकळतपणे त्यांच्याकडून स्वर्गदूतांचा अतिथी सत्कार जैसे झालेला मैं आहे. बताती हूँ, जब अब्राहम अपने तंबू के दरवाजे पे बैठा था, आणि जेव्हा अब्राहम त्याच्या तंबूच्या द्वारावरती बसला उसने होता देखा 3 लोग आ रहे हैं, आणि त्याने पाहिलं 3 लोक येत आहेत उठकर गया। आणि तो उठून गेला. दोपहर का समय था, आणि दोपहरची वेळ होती उसने उनको पैर धोने के लिए पानी दिया। आणि त्याने पाणी पिण्यासाठी त्याला पाणी दिलं. स्वर्गदूत पानी का इस्तेमाल करते हैं, खाते हैं, पीते हैं, आणि सर्व पाण्याचा वापर करतात, ते खातात पितात. है ना। और वहाँ वो आकर मोसेस ने उनके लिए बैठने के लिए जगह तैयार किया और उसमें एक यीशु भी था। आणि अब्राहमाने त्याच्यासाठी बसण्यासाठी जागा तयार केली आणि त्याच्यामध्ये येशू होता. एक यीशु था और यीशु ने उसे कहा कि मैं ऐसा करने जा रहा हूँ। आणि येशू होता आणि येशूने त्याला सांगितलं की अशा रीतीने करायला चाललो बाद में वो आहे. गायब हो गया। इसलिए बाद में 2 ही स्वर्गदूत कहाँ गए? सदोम और गमोरा। आणि एक जण गायब झाला आणि नंतर 2 जण सोदोम आणि गमोराला इसलिए गेले. जुने करार में भी हमारा यीशु है। आणि म्हणून जुन्या करारामध्ये सुद्धा आपला येशू आहे. यानी कि 3 मित्रों को आग के भट्टी में डाला, वहाँ जो परमेश्वर के सदृश एक मनुष्य के सदृश दिखाई दे रहा था, वो यीशु मसीह है। आणि त्यांनी त्याच्या 3 मित्रांना आगीच्या भट्टीमध्ये टाकलं. त्यांच्यापैकी एक देवदूतासारखा दिसत होता, मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता, तो येशू होता. और जो आके इसमें चल रहा था, आणि जो आगीच्यामध्ये चालत होता. तो इसीलिए जुने करार में हमारा यीशु मसीह है। आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपला येशू आहे. तो उसने क्या किया? उस अरे बबले टाइम लगे, चला चटनी भाकर बनवा, ऐसा करके नहीं दिया, चाय पानी पिला के नहीं दिया। अब्राहम ने क्या बोला? मुझ पर दया कर, उसे गिड़गिड़ाया,
उसकी गिड़गिड़ाहट को सुनकर, बिनती को सुनकर वो लोग बोले ठीक है हम लोग थे, खाना बनने तो वो लोग रुके। जेवण बनीपर्यंत ते लोक थांबले विचार करा. वो उसने बछड़ा काटा, बछड़ा पकने के लिए टाइम पकड़ता है आणि बछडा शिजण्यासाठी वेळ पकडतो. बराबर है। तब तक वो दूध में बच्चा रीति से बनवाए, रोटी बनवाई आणि भाकर बनवली. और उनमें ऐसा नहीं था कि सिर्फ ये 2 वस्तु दिया, सलाद दिया होगा, पनीर दिया होगा, दूध रखा होगा, अलग अलग उन लोगों ने फ्रूट्स और बहुत कुछ आइटम रखे खाने के लिए. आणि खूप सारे आयटम त्यांनी जेवणासाठी ठेवले होते. उनके साथ वो उनको खाना बनाने को बोला, लेकिन इनके साथ संगति की, ऐसा नहीं कि खाने बनाने के वालों के साथ ये बनो वो लोग और इधर ही तीनों जन ऐसा नहीं. वो उनको ऑर्डर देकर, बीवी को ऑर्डर दे दिया, नौकर को ऑर्डर दे दिया, इधर आके वो उनके साथ बात कर रहा था, उनका पहुंचार कर रहा था, उनके साथ फेलोशिप कर रहा था. आणि बायकोला आणि जे नोकर होते त्यांनी काय केलं, त्यांना ऑर्डर दिली आणि तो या तिघांसोबत येऊन संगती करत होता. तो ऐसे में कभी कभी हम स्वर्गदूतों की पहुनाई करते हैं. आणि अशामध्ये कधी कधी आपण देवदूतांची काय करतो, पाहुणाई करतो. और अगर हम मसीह के वचन के अनुसार देखेंगे तो मसीह के जो लोग हैं वो परमेश्वर के राजदूत है. आणि जर आपण वचनानुसार पाहिलं तर ख्रिस्ताचे जे लोक आहेत ते राजदूत इसलिए आहेत. हम हमेशा अपने घरों में मसीह लोगों को बुलाना, उनका पहुनाई करना, उनको रिक्वेस्ट करना, जास्त नाही तुम्ही थोडंसं तरी खाऊन जावा आणि बघा आम्हाला पण पाहुणचार करण्याची संधी द्या असं बोललं पाहिजे. और ज्यादा नहीं लेकिन थोड़ा सा लोक काय आपण बोलते, आपण कोणाला काही त्रास द्यायचा नाही, कशाला जास्त कोणाच्या घरात आपण जातो, नको त्रास, म्हणून हम क्या बोलते नको 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 ऐसा बोले. हम वो लोग नहीं बोलेंगे, आप लोग बोलना चाहिए ना, नहीं खा के जाओ, आणि तुम्ही बोललं पाहिजे खाऊन जा खा के जाओ. आणि खाऊन जा. हमारे रजनी को देखने को आए हुए लोग, वो लोग खाना खा पेट भर के आए रहे, तो बोले हमको लगा आप कुछ बनाएंगे नहीं, आप ही बनाए हैं, आप पेट में जगह करो आणि आता बोलायला तुम्ही पोटामध्ये जागा करा और खाओ, आणि खाऊन जा. खा के ही भेजा. आणि त्यांना खाऊन दूसरी पाठवलं. बार लोगों ने बोला सिस्टर आप कुछ बनाओ मत, हमारी बहन की घर पे हम खाने वाले, मतलब फिर भी थोड़ा खाओ. मैं बोला थोड़ा सा जगह बनाओ वापस, क्योंकि हम हमारे पेट में जगह बना पाते हैं. जब हम बोलते ना पोटात जागा नहीं, पोटात जागा हो, तो ये खाना ऐसा बाजू में हो जाता है, फिर जगह हो जाता है, फिर खा लेने का. फिर उनको दिया, लोग ने खाया, कुछ थोड़ा बहुत फेंका. हमारे जैसे कुत्ते, इसलिए हमको कुछ फेंकने में जाता नहीं, कुत्ते के सामने चला जाता है, इसलिए दरवाजे के सामने कुत्ता पालने का. कुत्ता पालो अच्छा है, रात को बैठकर एटलीस्ट आपके घर की ड्यूटी तो करेगा, इसलिए कुत्ता पालो. आणि म्हणून कुत्रा पाळा भूखेगा रात को. आणि भूकेला राहते. देखो एक गार्ड रखेगा, एक सिक्योरिटी रखेगा तो 10,000 पगार देना पड़ेगा. आणि गार्ड ठेवला, सिक्युरिटी ठेवला तर तुम्हाला 10,000 पगार द्यावा लागेल. कुत्ते को सिर्फ 1 किलो चावल, हमारे तो ज़्यादा है, आपका क्या इतना सा चावल थोड़ा सा जाएगा, और जो दाल आप बनाते करी बनाते वो मिक्स करके देने का. गाँव कुत्ता देने का, महंगे वाला कुत्ता नहीं देने का. वो उसके लिए कौन रोज रोज मटन चिकन लाएगा. गाँव की कुत्ता सबसे बेस्ट है, सब कुछ खाता है. वो दरवाजे के पास बैठेगा, वो इतना से खाने से वो आपकी ड्यूटी करता है, आपके दरवाजे की मेरा मालिक है ड्यूटी करता है. और जो कुछ आपको नहीं चाहिए वो भी उसको डालेगा, तो वो आप बासी हो गया, वो नहीं बोलता है बासी, वो बोलता है थैंक यू दिया. तो इसलिए पहुनाई, तो स्वर्गदूत भी खाना खाते हैं, स्वर्गदूतों की भी हमें पहुनाई करना है. आणि म्हणून स्वर्गदूत सुद्धा जेवतात आणि त्यांचा पाहुणचार आपल्याला करायचा तो आहे. डैनियल के अध्याय 10 के उसके अनुसार तीसरा जो प्रधान हमने देखा वो मिकाईल है. आणि डॅनियल 10 जो तिसरा प्रधान आपण पाहिला तो मिखाएल आहे. हालेलुया. हालेलुया. किसी को कोई प्रश्न? आणि कोणाला काही प्रश्न? तो मतलब जैसे बता दे, जैसे हमारे देश में एक प्रधान है, आणि आपल्या देशामध्ये एक प्रधान आहे. स्वर्ग में भी स्वर्गदूतों में प्रधान है. आणि स्वर्गामध्ये सुद्धा स्वर्गदूतांमध्ये प्रधान और आहे. आपके घर में जो एक घर चलाने वाला कुटुंब में प्रधान होता है पुरुष, पुरुष एक प्रधान है. आणि कुटुंब चालवणाऱ्यामध्ये पुरुष हा प्रधान असतो. इसीलिए प्रयोग प्रधान बड़ा इम्पोर्टेंट होता है. आणि म्हणून प्रिय प्रधान हा फार महत्वाचा प्रधान आहे. अच्छा आणि प्रधान चांगला तो घर अच्छा. आणि मग घर चांगलं. अगर घर का पुरुष अच्छा है तो घर अच्छा रहेगा. आणि जर घरातील पुरुष हा चांगला आहे तर घर चांगलं तो राहील. वैसे ही कलीसिया का प्रधान है अपोस्टल, जिसके द्वारा चर्च बनाया जाता है. आणि तसंच मंडळीचे जे प्रधान आहेत ते चर्च बांधणारे ज्यांच्याद्वारे चर्च बनवण्यात येतो. तो चर्च में सबसे मेन प्रधान है प्रेरित. आणि चर्चमध्ये मुख्य प्रधान आहे प्रेषित. जो प्रेरित होते हैं वो चर्च के प्रधान होते हैं. आणि जे प्रेषित असतात ते चर्चचे प्रधान असतात. इसीलिए मैंने कहा कि पौलुस को मारने के लिए क्रूस क्यों पड़ा था. इतना देखो ना, इतना बड़ा
घनसान युद्ध झालं. घमासान युद्ध झालं. और कितना बड़ा युद्ध हुआ. एक दिन नहीं, 2 दिन नहीं. मतलब पौल इतना वैल्यूबल था. आणि पौल हा एवढा किमती होता. क्योंकि पौलुस कलीसिया चलाता था. आणि पौल हा मंडळी चला के चालवायचा. ऐसा छोड़ता नहीं था, उनके ऊपर नजर रखता था, उनको लेटर लिखता था. उस काल में फोन नहीं था, इसलिए लेटर लिखता था. और कलीसिया को जब लेटर मिलता था आणि मंडळीला जेव्हा पत्र भेटायचं कलीसिया के लोग सुनने के लिए जागरूक होते थे. लोग पढ़ते पढ़ते रोते थे. आणि मंडळीचे लोक ते वाचता वाचता रडायचे. पढ़ने वाला रोता था. आणि वाचणारा सुद्धा रडायचा. अभी लेटर में होता ही है. आणि पत्रामध्ये हेच असतं. तो लोग ज्यादा पौलुस को देखते नहीं थे. आणि पण लोक जास्त पौलाला पडते होते आणि त्याचं पत्र ये वाचायचे. याद रखो. आणि हे लक्षात ठेवा. इसलिए पास्टर का चेहरा आपको नहीं भी दिखा चलेगा, लेकिन वो जो बोलता है वो सुनो और वो करो. आणि पास्टरांचा जर चेहरा तुम्हाला नाही दिसला तरी चालेल, परंतु ते जे काही सांगतात ते करा. वो इम्पोर्टेंट रहता है. आणि ते महत्त्वाचं असतं. बहुत जरूरी. वो जो आपको कमांड करते हैं वो करना जरूरी है. आणि ते जे काही तुम्हाला आज्ञा देतात ते करणं गरजेचं असतं. पौलुस एक प्रेरित होने के नाते अन्य जातियों में जितने कलीसिया उसने बनाए उनका वो प्रधान था. आणि पौल हा प्रेषित होता म्हणून अन्य जातीमध्ये जेवढ्या मंडळी त्यांनी बनवल्या त्या सर्वांचा तो प्रधान इसलिए जो होता. प्रधान अच्छा तो शासन जो प्रजा होती है, बाइबल में क्या लिखा है, अगर प्रधान क्रूर बैठा तो प्रजा, नीति वचन में लिखा है, तो हाय हो जाती है, उनका दुर्दशा हो जाती है. आणि जर प्रधान क्रूर बसला तर जी प्रजा आहे त्यांची दुर्दशा होत अगर जाते. प्रधान अच्छा बैठा आणि जर प्रधान चांगला बसला प्रजा को शांति मिलती है. आणि प्रजेला शांती तो वैसे मिळते. हमारे सियोन चर्च का प्रधान है आपके ब्रदर. आणि तसंच आपले सीएमचे प्रधान आहेत आपण. देखो उन्होंने मुझे पहले ही बोला मेरे बारे में ज़्यादा बोला मत करना, लेकिन जो सच है, अभी प्रश्न आया इसलिए मैं उत्तर दे रही हूँ. आणि प्रश्न आलेला आहे म्हणून मी उत्तर देते. तो वही इस कलीसिया के सियोन चर्च के प्रधान है. आणि ते सीएम चर्चचे प्रधान आहे. मुख्य है हमारा यीशु. आणि मुख्य आहे ये आपलं चर्च येशू. यीशु का है. आणि हे जे चर्च आहे ते पवित्र येशूचं आत्मा आहे. इसे चलाता है. आणि पवित्र आत्मा ह्याला चालवतो. लेकिन इस चर्च को चलाने के लिए खड़ा किया किसको? अचय को. आणि या चर्चला चालवण्यासाठी उभं केलं कोणाला? आपण. तो उनको खड़ा किया. आज वही मुझे खड़ा करते हैं, मेरे साथ इन सेवकों को खड़ा करते हैं. आपको क्या करना चाहिए, क्या लीड करना चाहिए. अभी जैसे मेस जो है संडे का, उन्होंने वो चार्ज मेरे हाथ में दिया. तो वो वैसे एक एक को एक एक चार्ज दिया. जैसे रजनी को सेवकाई का चार्ज दिया, तो जो कुछ सेवा में होता है वो आकर वो बताती है. यहाँ सैटरडे की जो सेवा होती है उसका भी चार्ज वही है. तो उससे हम पूछते हैं ऐसा ऐसा ऐसा, ये क्यों नहीं हो, वो क्यों. तो वैसे एक लोगों को इंचार्ज किया. तो उस समय वो लोग डिसीजन लेते, मैंने ऐसा किया, मैंने ऐसा किया. जैसे छोटे बच्चों का 4 जन टीचर है, लेकिन प्रमुख कौन है? ये है. तो ये उन लोगों को लीड करती है, उनको बताती है ये करना है, तो ये करना है, ये करना है. क्यों मैं उसको किया? क्योंकि निकट हमारे है. निवृत्ति विकास ये लोग हमारे निकट है. क्या संडे टू संडे मिलते भी नहीं कर, जय यीशु करके भी नहीं जाते है ना. लेकिन ये जिसको मैं बोलती हूँ ऐसा करो, बच्चों को ऐसा करना है, छोटे बच्चों को डिवाइड कर देना, उनको इस तरीके से सिखाना, इस बच्चों को ये करना, बड़े बच्चों को ये करना, इस तरीके से. तो कहने का उद्देश्य हमारे सियोन, वैसे जो कलीसिया चलाता है वो प्रधान होते हैं. आणि जे मंडळी चालवतात ते प्रधान आहे. जैसे हमने इफ्सियों की पत्री में देखा, प्रधान, अधिकारी, हाकिम और आत्मिक सेना. आणि जसं आपण एकशे कलास पत्रामध्ये पाहिलं, प्रधान, हाकीम आणि अधिकारी और आत्मिक सेना आणि आत्मिक सेना. 4. अभी हमारे कलीसिया में यानी सारे चर्चेस में 5 जन है. आणि सर्व चर्चमध्ये 5 लोक आहेत. प्रेषित. फिर दूसरा है लाइन से देखेंगे, निकालो इफ्सियों की पत्री, एकशे कलास पत्र. थैंक यू. वो वही मिल नहीं रहा था, मुँह में आ नहीं रहा था. इफ्सियों की पत्री एकशे कलास पत्र अध्याय 4 और उसका 11 आणि त्याचा 11 उसका 11 आणि त्याचा 11. आणि त्यानेच कोणी प्रेषित. हाँ, पहला नंबर पे कौन है? प्रधान कौन है? प्रधान कोण आहे? प्रेषित. अच्छा, अधिकारी. हमने क्या देखा था? अधिकार. दूसरा क्या देखा था इफ्सियों की पत्री अध्याय 6 में कि प्रधानों के बाद जो अथॉरिटी, अधिकारी कौन है? संदेश है भविष्यवक्ता, जो भविष्यवाणी करते हैं, कलीसिया को प्रभु के चरणों में लेके जाते हैं, वो सेकंड स्थान पर अधिकारी है. फिर सुवार्तिक. तीसरे स्थान पर सुसमाचार बताने वाले.
यानी हाकिम। पालक व शिक्षक। हाँ, रखवाले, पास्टर। पास्टर जो होते हैं वो चौथे नंबर पर हैं, इसीलिए उनके पास आत्मिक शक्तियाँ होती है, आपको लीड करते हैं, आपको संभालते हैं। पास्टर का काम क्या है? आपको इकट्ठा रखना, मसीह में बनाए रखना, ये पास्टर का काम है, आपको मलम पट्टी करना। लेकिन देखो भेड़ों को रखवाले के पास आना पड़ता है। आणि मेंढरांना राखणदाराकडे यावं लागतं। कभी कभी भेड़ अगर भटक गई तो रखवाला जाता है। आणि कधी कधी जर मेंढर भटकले तर राखणदार त्यांच्याकडे जातात। गलत कुछ दिखाई देता है तो वो काटी लेकर मारने के लिए जाता है भेड़िया को। आणि जर वाईट काही दिसलं तर तो काय करतो, काठी घेऊन जे बेडी आहे त्याला मारायला वैसे जातो। आपको भी मेरे पास ही आना पड़ेगा। आप चाहेंगे दीदी मेरे पास आनी चाहिए, दीदी ने ये करना चाहिए, दीदी ने ये करना चाहिए। आपको जो काउंसलिंग चाहिए, आपको जो मार्गदर्शन चाहिए, आपके जो प्रॉब्लम्स है उसके लिए आपको मुझे बताना पड़ेगा। आणि तुमची इच्छा असेल की दीदीने यायला पाहिजे, परंतु तुमच्या ज्या काही समस्या आहे, तुम्हाला काउन्सिलिंग हवी आहे, तुम्हाला दीदीकडे जावे लागेल। 5वें नंबर पर है उपदेशक, यानी आपको उपदेश देने वाले, समझाने वाले, आपको सिखाने वाले। आणि 5व्या नंबरवरती आहे उपदेशक, म्हणजे तुम्हाला समजवणारे, तुम्हाला शिक्षण देणारे, जो आपको हाउचर चलाते हैं, आणि जे हौचर वचन चालवतात, देते हैं, वचन घेतात, सिखाते हैं, शिकवतात, वो उपदेशक है। आणि ते उपदेशक आहे। तो ये परमेश्वर ने उनको अथॉरिटी दी है कलीसिया के अंदर चर्च चलाने के लिए। आणि देवाने त्यांना अधिकार दिलेला आहे मंडळीच्या आतमध्ये मंडळीला चालवण्यासाठी। तो आपको समझ में आया? आणि तुम्हाला समजलं? चर्च का जो प्रेरित प्रधान कौन होता है जिसने कलीसिया स्थापित किया। आणि सियन चर्चचं प्रधान कोण आहे, ज्यांनी मंडळीला स्थापित केलं। हालेलुया। हालेलुया। किसी को कोई प्रश्न? आणखी कोणाला काही प्रश्न? घरों में हाउस चर्च होते हैं, आणि ज्या घरांमध्ये हौचर्च असतात, उस घरों की प्रार्थना बंद न होने के लिए तो जो लोग उस घर में जाते हैं प्रार्थना के लिए, वो लोग मिलकर साकली कर कर खड़े होकर, एक साथ खड़े होकर क्या करना चाहिए, उस एरिया का जो अधिकारी है, उस एरिया का जो प्रधान है, जो भारत प्रधान है, जो वो प्रार्थना करने के लिए रोकने वाले, उससे लड़ना चाहिए। आणि ज्या घरामध्ये जे लोक प्रार्थना करायला जातात आणि जे लोक प्रार्थना करायला आलेले असतात, त्या लोकांनी काय केलं पाहिजे, साखळीमध्ये येऊन जे अधिपती आहे, जो भारतचा राजा आहे किंवा त्या एरियामध्ये जो अधिकार चालवतो, त्याच्या विरोधामध्ये काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे। इसीलिए हाउस चर्च में चलाने वाले के समय पर एक दिन 1 हफ्ता पहले बताओ कि अगले शुक्रवार को, अगले मंगलवार को, अगले सोमवार को उपवास करके आओ, हम लोग साखली का प्रेयर करने वाले हैं। आणि म्हणून जे हौचर्च चालवतात त्यांनी 1 आठवडे पहिले सांगितलं पाहिजे की तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये उपवास करू नये, आपण साखळीची प्रार्थना करूया। अरे वो दिन से हो रहा है, आए हाउस चर्च बढ़ नहीं रहा है, लोग नहीं आ रहे हैं, ऐसा करके जो लीड कर रहा है उसके अंदर ऐसी प्लानिंग आनी चाहिए कि अरे आजकल हाउस चर्च में लोग कम आ रहे हैं, ठीक है, हम क्या करेंगे, हम सब लोग अगले बुधवार को उपवास प्रार्थना करके आएंगे, उपवास करके आएंगे। आणि हौचर्चमध्ये लोक कमी येतात म्हणून आपण काय करू, पुढच्या बुधवारी आपण उपवास करून येऊया। और फिर साखली कर प्रयर करना चाहिए, आणि नंतर साखळी करून प्रार्थना केली पाहिजे। बंधन को तोड़ना चाहिए। उस एरिया में जो काम कर रहा है, फारस का प्रधान काम कर रहा है और यूनान का प्रधान काम कर रहा है कि लोगों को अड़ा रहा है, संसार में उनको बिजी रखना है, चर्च में आने नहीं दे रहा, हाउस चर्च में आने नहीं दे रहा, उनसे लड़ना है। आणि त्या एरियामध्ये पारसचा जो अधिपती आहे किंवा उसने अच्छा बोला है, आणि युनानचा जो अधिपती आहे, जे कार्य करत आहे, त्यांच्या विरुद्धामध्ये आपल्याला लढायचं आहे। और इससे सबसे बेस्ट फायदा क्या होगा मालूम? आणि याच्यामध्ये सर्वात लाभ काय होईल माहिती, उस घर में रहने वालों को भी तकलीफ नहीं रहेगी। आणि त्या घरामध्ये जे राहतात त्यांना सुद्धा त्रास होणार नाही। मालूम है? अभी जिसके घर में हाउस चर्च होता है, दुष्ट उनको ज़्यादा तकलीफ देना कोशिश करेगा, क्यों हाउस चर्च बंद हो जाएगा, इनके घर में प्रेयर होता है, यही मैंने इनके घर में हम गड़बड़ी डालेंगे तो क्या होगा। इसीलिए वो घर में अगर आप साखली का प्रेयर करोगे तो वो घर में भी क्या होगा, वो अटैक नहीं होगा। आणि जर तुम्ही साखळीची प्रार्थना कराल तर त्या घरामध्ये सुद्धा वाद होणार नाही। हालेलुया। हालेलुया। और किसी को कोई प्रश्न? तो फिर हम आगे जाए। आता आपण साखळीची प्रार्थना करणार साखली आहोत। के प्रेयर में हम लोग हाउस चर्च के लिए और एक फैमिली जो कुटुंब जैसे आए हैं वो लोग को बीच में बिठाएंगे। आणि साखळीच्या प्रार्थनेमध्ये हौचर्च आणि एक कुटुंब जसं आलेलं आहे त्यांना मध्ये तो बसवणार उसके आहे। पहले हम एक वचन देखेंगे, आणि ह्याच्या आधी आपण एक वचन पाहूया। हम लोग निकालेंगे यहोशू अध्याय 5 आपण काढूया यहोशू अध्याय 5 नहीं 6 निकालो, सॉरी 6। यहोशू अध्याय 6। यहोशू अध्याय 6। प्रियो, यहोशू अध्याय 6 में हम देखते हैं कि जब यरीहो दीवार गिरानी थी, आणि जेव्हा यरीहोची भिंत पाडायची होती, तो परमेश्वर ने उसे कुछ करने के लिए बोला था। आणि देवाने त्याला काही करण्यासाठी सांगितलं और होतं। वो
आज साकली हम जो करते हैं उसका भी उद्देश्य आपको मालूम होना चाहिए। आणि जे आपण साखळी करतो त्याच्या मागचा उद्देश तुम्हाला माहीत असला और पाहिजे। साकली का मतलब क्या है? जब हम मिलकर एकत्रित होते हैं, आणि साखळीचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण मिळून एकत्रित होतो हाथ पकड़ते हैं, आणि हात पकडतो, इसका मतलब है हमारी यूनिटी को दर्शाते हैं और हम मिलकर एक चित्त होकर प्रेयर कर रहे हैं। आणि याचा अर्थ आहे की आपल्या एकतेला दर्शवतो आणि आपण एक चित्त होऊन आपण मिळून प्रार्थना करतो। बाइबल में हम देखते हैं कि यहोशू अध्याय 6 में अगर आप देखोगे आणि यहोशू अध्याय 6 मध्ये जर तुम्ही पाहिलं तो यरीहो की जो दीवार थी उसे गिराना जरूरी था। आणि यरीहोची जी भिंत होती तिला पाडणं हे गरजेचं बहुत होतं कठिन थी वो दीवार, असंभव थी, कठिन था। आणि ती जी भिंत होती ती कठीण होती आणि असंभव लेकिन होती। परमेश्वर ने एक दूत भेजकर परमेश्वर ने उसे कहा दूसरे वचन से, आणि दुसऱ्या वचनापासून 6:2 से, आणि 6:2 पासून परमेश्वर यहोशूला म्हणाला, पहा यरीहो त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहे। परमेश्वर बोलता है मैं यरीहो के राजा, यरीहो का नगर मैं तुझे दे दिया है, लेकिन तुझे क्या करना है? तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदर्शन काढा। हाँ, क्या लिखा है? जो ये नगर है उस नगर के तुम्हें चारों बाजू में तुम्हें क्या करना है? घेरा डालना है। क्या डालना है? आणि काय करायचं आहे? घेरा। आणि घेरा। तुम सब लोग में, और कौन लोग होने चाहिए वो? आणि कोण लोक असले पाहिजे ते? योद्धा। आणि योद्धा। कौन लोग होने चाहिए? आणि कोण लोक असले पाहिजे? योद्धा। योद्धा। परमेश्वर ने साकली में आने के लिए योद्धाओं को बोला है आणि देवाने साखरेमध्ये येण्यासाठी योद्धांना सांगितलेलं और आहे योद्धाओं की जरूरत होती है। आणि योद्धांची गरज असते। मालूम है? इसलिए लिखा कि योद्धाओं को तू चुन ले, वो क्या करेंगे? चारों बाजू घूमेंगे, 6 दिन तक ऐसा करना है। आणि 6 दिवसापर्यंत असं करायचं आहे। तो वो क्या करते थे? ते लोक काय करायचे? ऐसे सोचो, अगर उदाहरण के तौर पर सोचो ये यरीहो का नगर है, आणि यरीहोचं नगर आहे, ये यरीहो का नगर है, आणि हा यरीहोचा नगर तो आहे मैं इस्राएली योद्धा हूँ, हम सब इस्राएली योद्धा है। आणि आपण सर्व इस्रायली योद्धा आहोत। हाँ, तो अभी उसमें से मैं भी एक हूँ। आणि त्याच्यापैकी मी सुद्धा तो एक आहे। ऐसे करके घूमते थे। आणि अशा रीतीने ते लोक फिरायचे। 1 दिन हो गया आणि 1 दिवस झाला। ऐसे घूमते थे। ये यरीहो नगर इतना छोटा नहीं था। आणि यरीहो नगर एवढं लहान नव्हता सुबह जाते थे, शाम हो जाता था। आणि सकाळी जायचे, संध्याकाळ होऊन जायचे। इतना बड़ा नगर था वो। आणि एवढा मोठा नगर होता तो। लेकिन 6ठे दिन में क्या हुआ? 7वें दिन में क्या हुआ? आणि 7व्या दिवशी काय झालं? 7 प्रदक्षिणा करने को बोला और वो स्पीड में हो गया। क्यों? 6 दिन करके 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 उनको प्रैक्टिस हो गई आणि और परमेश्वर ने कृपा प्रदान किया। आणि 6 दिवस करून त्यांना ती प्रॅक्टिस झालेली आहे। देवाने त्यांना कृपा प्रदान केली इसीलिए वो 7 बार घूमे। आणि मग ते लोक 7 वेळा फिरले। ऐसा करके 7 बार घूमे आणि अशा रीतीने ते लोक 7 वेळा फिरले और फिर उन लोग ने जय जयकार किया आणि मग त्या लोकांनी जय जयकार केला और जो यरीहो की दीवार थी वो टूट गई। आणि जी यरीहोची भिंत आहे ती पडली। तो इसीलिए प्रियो, आप जब साकली में आते हो, आणि म्हणून प्रियांनो, जेव्हा तुम्ही साखळीमध्ये येतात साकली छोड़ो मत। आणि साखळी सोडून नहीं नका। जमता है खड़ा रहने के लिए, तुम खड़े ही मत हो, आणि उभं राहिलं तर तुम्हाला नाही जमत, तुम्ही उभे राहून नका बैठे ही रहो। आणि बसून राहा। आज हम सिर्फ साकली खड़े रहेंगे, ऐसे खड़े नहीं रहेंगे। आणि आज साखळीमध्ये आपण फक्त उभे जब राहणार प्रेयर चालू हो जाएगा आणि जेव्हा प्रार्थना चालू तब होईल आपको गोल घूमना है। आणि तेव्हा तुम्हाला गोल फिरायचा आहे धीरे धीरे ही सही, गोल घूमना है। आणि तुम्हाला गोल फिरायचा आहे। अभी यहाँ पर प्रार्थना करने के लिए देखो, आगे पढ़ेंगे, हम पढ़ेंगे। तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करा। देखो मैं पढ़ती हूँ हिंदी में। याजक नरसिंगा फूंकते रहेगा। अभी देखो 5वें वचन में, जब मेंढक के सींगों के नरसिंगे देर तक फूंकते रहेंगे तब ये कर देना। अभी हम पढ़ेंगे 6 वचन से। आणि 6 वचनापासून यहोशू ने याजक को बुलाया और कहा, तुम्हें वाचा का संदूक लेना है। 7 याजक यहोवा के संदूक को आगे आगे मेढ़ों के सींगों के 7 नरसिंगे लिए हुए चलना है। यानी आपको बता दें क्या लिया है? वाचा का संदूक उठाने के लिए याजक को लिया है। आणि कराराचा कोष उचलण्यासाठी याजकांना घेतलेला आहे। 7 याजक यहोवा का संदूक आगे लेके जा रहे हैं आणि 7 याजक देवाचा जो कोष आहे त्याला पुढे घेऊन चालले और आहेत 7 नरसिंगे फूक रहे हैं। आणि 7 नरसिंगे फुकत आहेत। कितने हो गए? आणि किती झाले? 14 हो गए। आणि 14 झाले। तो फिर उसने कहा कि आगे बढ़कर तुम्हें क्या करना है? हथियारबंद पुरुष यहोवा के संदूक के आगे चलेंगे। आणि त्यांनी सांगितलं, पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? जे सशस्त्र आहे त्या पुरुषांना पुढे ठेवायचं आहे। लिखा है
लिहिलेलं आहे. आगे ऐसा लिखा है कि याजक यहोवा के सामने 7 नरसिंगे लिए हुए जो है वो नरसिंगा फूकते चलेंगे, उसके पीछे वाचा का संदूक लिए हुए चलेगा और हथियार बंद का कभी कहाँ होगे, वो जो नरसिंगा फूक रहे उनके आगे होगे. आणि जे याजक आहे ते रणशिंगे फुकत पुढे चालतील आणि त्याच्यानंतर जे कराराचा कोश आहे त्याच्या मागे घेऊन जातील. तो मैं आपको बताती हूँ कैसा स्टेप था. आणि कशी स्टेप्स होते. पहले युद्ध करने वाले जो हथियारबंद पुरुष थे वो आगे थे आणि पहिले युद्ध करणारे ज्याच्याकडे हथियार होते ते लोक पुढे होते. उसके पीछे थे नरसिंगा फूकने वाले आणि त्यांच्या मागे होते रणशिंग फुकणारे. इस रीति से नरसिंगा फूकने वाले थे. जब वो नरसिंगे फूकते जा रहे थे तब क्या होता था, उनके अंदर ताकत आती थी. आणि जेव्हा ते लोक रणशिंग वाजवत जायचे त्याच्यामध्ये काय व्हायचं, ताकद यायची. उनमें ताकत आती थी आणि त्याच्यामध्ये ताकद और यायची. उसके पीछे 7 लोग थे आणि त्याच्या पाठीमागे 7 लोक होते. आणि जो याजक परमेश्वर का कोष लिए हुए थे, आणि जे देवाचा कोश उचलून घेऊन परमेश्वर का वचन लिए हुए चलते थे. आणि देवाच्या वचनाला घेऊन ते लोक चालत ये होते. स्टेप रखा था. आणि एक पायरी ठेवलेली. तो वैसे प्रियो आज हम भी यही करेंगे. आणि तशाच रीतीने आज आपण करूया. सापली हो गई आपकी. आणि साखळी झाली तो तुमची. बीच में कुछ योद्धाओं को, जो प्रार्थना करने वाले योद्धा है उनको हम बीच में लेंगे. आणि मध्ये जे प्रार्थना करणारे योद्धा आहे त्यांना मध्ये घेणार. हाँ, वो बीच में खड़े रहेंगे. साखली, दूसरी साखली, अंदर दूसरी साखली बनाएंगे. आणि आतमध्ये दुसरी साखळी बनवणार. नरसिंगा फूकने के लिए हम म्यूजिक लगा देंगे. आणि रणशिंग फुकण्यासाठी आम्ही म्युझिक लावणार. और यहाँ लिखा है याजक जो संदूक उठाए हुए रहते हैं, इसलिए अभी हमारे पास कैसे 2 माइक है, इसलिए एक माइक पर अन्य भाषा बोलने के लिए जो वाचा का संदूक है, अन्य भाषा का कबाला बखाना मासद्रा चालू रखेगा. और क्या होगा, वो क्या करेगा, अन्य भाषा में बोलेगा और मैं साधारण भाषा में प्रार्थना करूँगी. आणि तो अन्य भाषामध्ये बोलेल आणि तिने साधारण भाषेमध्ये प्रार्थना तो करेल. ये दोनों कहाँ चलेंगे, हम यहाँ जो विधि की वेदी पर हम कर रहे हैं. आणि वेगवेगळे करत आहोत. आपको क्या करना है, आणि तुम्हाला काय करायचं आहे? अंदर जो बैठेंगे वो लोग एक को रजनी एक को अंदर लाना, दूसरों को भेजना, एक फैमिली को भेजते जाना है. और जैसे उनका हो गया दूसरों को भेजना है. आणि जसं एका कुटुंबाचं झालं की दुसऱ्या कुटुंबाला पाठवायचं आहे. आप बैठे मत रहना दूसरे के कुटुंब के साथ. आणि तुम्ही बसून राहू नका दुसऱ्यांच्या उनका कुटुंबासोबत. बोझ अलग है, आपका बोझ अलग है. उनके पाप अलग है, आपके पाप अलग है. उनकी दीवारें अलग है, आपकी दीवारें अलग है. उनकी दीवारों का बोझ अपने ऊपर मत डालो, इसलिए किसी दूसरे के प्रेयर में मत बैठो. आणि मग कोणाच्या दुसऱ्याच्या प्रार्थनेमध्ये बसू नका. हो गया आप प्रेयर तो उठ जाओ. आणि तुमची प्रार्थना झाल्यावरती तुम्ही उठा. तो ये याद रखो. आणि लक्षात ठेवा. तो इसलिए हम साखली करेंगे. आणि म्हणून आपण साखळी करूया. तो सबसे पहले हम लोग प्रार्थना करने में, मैं आपको पहले बता के रखती हूँ, जो हाउचर्स होते हैं उनके लिए पहले प्रेयर होगा. आणि जे हाऊसेस असतात त्याच्यासाठी पहिली प्रार्थना होईल. तो सोमवार का हाउचर पहला होता है, यानी इसलिए पहले मुकुंद भाई बैठेंगे और उस मुकुंद भाई के साथ साथ उनके हाउचर्स के लिए हम प्रेयर करेंगे. आणि सोमवारचा हाऊसेस पहिले उठून मग काका पहिले बसणार आणि त्यांच्या हाऊसेससाठी प्रार्थना और करणार. उनके लिए फैमिली के लिए प्रेयर होता आणि है. त्यांच्या कुटुंबासाठी सुद्धा प्रार्थना फिर बाद होईल. में मंगलवार आता है, विनय कुटुंब बैठेगा. आणि नंतर मंगळवार येतो विनय काकांचं कुटुंब तो बसेल. वो हाउचर्स के लिए भी प्रेयर होगा और उनकी फैमिली का भी प्रेयर हो जाएगा. आणि त्या हाऊसेससाठी सुद्धा प्रार्थना होईल आणि नंतर त्या कुटुंबासाठी सुद्धा प्रार्थना होईल. तीसरा रूपा फैमिली. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आप कितने महान और दयालु, कृपालु, क्षमालु परमेश्वर हो. आप हमारा कितना ख्याल करते हो कि आपने प्रभु एक ऐसा महान प्रधान हमारी मदद के लिए दिया है जो हमारी रक्षा करता है, हमें बचाता है, हमारी तरफ से वो युद्ध करता है. उन आत्मिक सेनाओं से जिससे हमारा मल्लयुद्ध है उनसे तो हम लड़ नहीं सकते, लेकिन हमारी तरफ से लड़ने वाला मिकाएल स्वर्गदूत आपने दिए. मैं बहुत धन्यवाद देती हूँ. धन्यवाद देती हूँ मेरे महान पवित्र पिता मिकाएल प्रधान स्वर्गदूत के लिए और प्रभु पवित्र पिता सेनाधीश पिता परमेश्वर, इन सभियों को प्रार्थना करती हूँ कि प्रभु एक योद्धा बनेगा, एक सैनिक की नाई बनेगा, एक सोल्जर की नाई बनेगा और प्रभु मजबूत रहे मसीह में. एकदम मिड़मिड़े, एकदम हारे हुए ऐसा जीवन नहीं जिए, परंतु मजबूत हो जाए. ये मेरी विनती है. अभी लोग साखी का प्रेयर करेंगे. साखी में जितने लोग खड़े रहेंगे वो सभी लोग यीशु के नाम से मेरे महान पवित्र पिता, प्रभु पवित्र पिता यीशु का लहू लगाती हुई, और ये लोग सब लोग प्रेयर करने वाले हैं. ये लोग प्रार्थना करेंगे, वो अपने अपनी जगह पर प्रेयर करेंगे. ये मेरी प्रार्थना है.
ये इन सब की सुनी लेना प्रभु, दया रखना। और जिन योद्धाओं को बीच में रखा जाएगा प्रभु साथी करने के लिए, वो लोग भी प्रभु प्रार्थना करने के लिए मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु, सहायता करना प्रभु। धन्यवाद देते मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, प्रभु सब कुछ आपके हाथों में दिया। धन्यवाद प्रभु, यीशु के नाम से आमीन।